नाव दिलं नव्हतं म्हणजे की नाही जमते. हां तर मला 12 वाजता घेऊन आले. मला पोचायला इथे 2 आणि त्यांना सांगू इच्छिते की नाही तुम्ही खूप इझी अवेलेबल राहतात लोकांना. तो इझी अवेलेबलपणा सोडून दिला ना की बरोबर लोक येतील. आणि ज्यांना स्टॉल लावायचे ना तर ग्रुपवर असं टाका स्टॉलचं बुकिंग कंपल्सरी 50 रुपये राहील. कंपल्सरी चेअर मांडायची वर तू 10-20 जे काही स्टॉल असतील 50 रुपये त्या स्टॉलचे चार्जेस लावायचे. कारण त्यांचा सेल होत असतो, कॉन्टॅक्ट मिळत असतात आणि त्या स्टॉलसाठी त्या लेडीज वेळेच्या आधी नक्कीच 10 मिनिटं येतील. बरोबर किती 10-20 किती स्टॉल लागतील आपले तेवढे लागतील. मग काय नाही. आणि माझं पार्लर आहे आणि मी येणार वर्षाच्या सुरुवातीला आले ते मीटिंगला, आता शेवटाला आले डिसेंबरला. कारण मी खूप सिरियस होते, मला जीबीएस झाला होता. तर मग आता इंद्रायणीनगर भोसरीमध्ये का नाही होत असं की इतक्या लांबून जर त्यांना 1 तास लागतो यायला आणि त्यांना फिजिकल चॅलेंजेस होते पण ते आमच्या संपर्कात होत्या. त्यांनी मागे पण प्रशिक्षणचं कुठलंही असू द्या तब्येत साथ देऊ नाही मी घेते ताई. आता पण त्यांची तयारी, त्यांनी हेअरस्टाईलचं इतकं सुंदर प्रशिक्षण घेतलं होतं महिलांना आणि कमी फीज मध्ये घेतात त्या. प्रचंड सुंदर फिनिशिंगचं घेतलं होतं. आता पण त्या दिवशी म्हणलं होतं ना त्याच्याने. मी आयुर्वेदिक प्रॅक्टिस करते जयगणेश साम्राज्यामध्ये गेली 15 वर्ष आणि प्रॅक्टिस करता करता मी शिल्पा गोगरे हां तिकडचं आहे लोणीचं आहे. नाही हे माहितीच आहे. नाही मी विदर्भातली एक डॉक्टर पण इथे पुण्यातच असतात जवळ घ्या. हां आणि आता प्रॅक्टिस करता करता मी काही हर्बल प्रोडक्ट्स तयार केले हेअर आणि स्किन केअर. तर त्या संदर्भातच करताना संध्या रामदेवणी आणि उषाताई यांनी मला रेफरन्स दिला की या संस्थेमध्ये तुम्हाला खूप फायदा होईल, तुम्ही येऊन बघा. म्हणून आज मी पहिल्यांदाच आले आहे. तर छान वाटलं मला ओव्हरऑल वातावरण बघून आणि मी तुम्हाला भेटून. तर बघूया, मी अशी आशा करते की मला चांगला रिस्पॉन्स मिळेल किंवा माझा व्यवसाय पुढे जाईल असं वाटतंय. ते युट्यूबला तुम्हाला विशेष वाटेल गुरुचरित्राच्या अध्यायाच्या अर्थाचे मी व्हिडिओ टाकले. तर 1 महिन्यामध्ये मला वाटतं 3-4 हजार सबस्क्रायबर वाढलेले आपले. जोक नाही, युट्यूबला एवढे वाटतं. आज आपले 1-2 दिवसात 65,000 होते सबस्क्रायबर. तरी अजून आपल्या ओळखीतल्या बऱ्याच जमिनी केलेल्या नाही राजश्री व्यवसाय मंत्राला. तर आशा करते करा, कारण तुम्हाला त्याच्यातून व्यवसायाचा आता काल मी इतका सुंदर व्हिडिओ टाकलाय पण कुणी लाईक सबस्क्राईब जर केलेलं नसेल तेच प्रश्न राणी मॅडमला विचारतात. तर खूप कृपया रोज एक अभ्यास समजून एक व्हिडिओ पहा त्याच्यावरचा. कारण तो व्हिडिओ म्हणजे मी अंतःकरणातून माझा अभ्यास पूर्ण अभ्यासामधून ते व्हिडिओ टाकलेले. उद्योजकांना येणारे प्रश्न, आध्यात्मिक मार्गामधले प्रश्न किंवा फिरलेला कुठले अनुभव टाकलेले. तर प्लीज ते बघा, कारण आपला स्वार्थ फक्त संस्था वाढवणं किंवा व्यावसायिक घडवणं याच्या पलीकडं आध्यात्मिक सेवा करणं, स्वामी सेवेकरी घडणं, आध्यात्मिक समुपदेशन, कौटुंबिक समुपदेशन म्हणून तुमच्या चेहऱ्यावर गेलेलं हास्य परत आणणं हा आपला मेन गाभा आहे, मेन उद्देश आहे आपला. आणि त्याच्यातून आपल्याला घडतात ते सेवेचे व्हिडिओ पण आपले कळतात ते स्वामींचे. तर काल एक मी व्यवसायाच्या संदर्भात व्हिडिओ टाकला, ज्याने शिकणं थांबवलं तो संपला. म्हणजे कुठल्याही व्यवसायामध्ये तुम्हाला रोज शिकायचं, रोज विद्यार्थी व्हायचंय. त्याच्यात मी महाभारतातलं उदाहरण पण दिलं, वेळ जाईल याच्यात. प्लीज तो व्हिडिओ बघा किंवा त्याच्या आधीचे व्हिडिओ आहे सोपे व्यवसाय किंवा व्यवसाय करताना हे ध्यानात ठेवा किंवा व्यवसाय करू की नोकरी करू, मग काय करू किंवा पार्टनरशिप करू का नको, व्यवसायाची सप्तपदी प्लीज सगळ्यांनी बघा. तर आता डॉक्टर शिल्पा यांनी जे सांगितलं फायदा होतो, प्लॅटफॉर्म मिळतो, पब्लिक रिलेशन मिळतात, मालाची खरेदी विक्री होती पण ऋणभार नाही. मिनलचं वाक्य मला इतकं पटलं, तुम्ही खूप इझिली अवेलेबल होतात म्हणून किंमत नाही. महाराष्ट्रभर लोक तरसतात, राणीला रोज 4-5 हे पण असतात, मॅडमला आम्हाला पाहायचंय, मॅडमला आम्हाला भेटायचंय. आमची दिवसाची सुरुवात त्यांच्या व्हिडिओने होती, आम्ही त्यांच्यामुळे सेवेत आलो, आम्ही त्यांच्यामुळे घडलो, आम्ही त्यांच्या मोटिवेशननी निगेटिव्हिटी नैराश्यातून बाहेर आलो. पण कसं पिकतं तिथं विकत नाही. त्याच्यामुळे काय होतं, मी पण ही आशा नाही करणार. माझ्या जवळच्या लोकांनी खूप मला उचलून धरावं, त्यांनी मला शून्यातून पाहिलेलं आहे. मी इतकी पण मोठी नाही, पण मला असं वाटतंय की इझिली अवेलेबल हा जो शब्द आहे की 3-4 महिने जर ही मिटिंगच झाली नाही तर किंमत राहिली या मिटिंगची बहुतेक. त्याच्यामुळं आता काहीतरी याच्यामध्ये बदल करू, आपण सगळ्यांच्या संमतीने बदल करू. पेड मीटिंग घेऊ, 20 जणींची घेऊ, पण त्या 20 जणींचं जसं आपण म्हणतो की सुगर 30 फॉर्म्युला 30 जण कसे घडवलेले होते तसं काहीतरी असे उदाहरणं बनवायचे आपल्याला वर्गातून दिनापर्यंत. चालेल, नक्कीच ताई तुम्हाला फायदा होईल. आणि मीटिंगला यायचं कारण म्हणजे प्रत्येक मीटिंगला नवीन काहीतरी शिकायला मिळतं आणि
मैत्रिणींच्या ओळखी पाळखी होतात. आपण जो स्टॉल लावतो मालाची खरेदी विक्री होते. त्याच्यामुळं कंपल्सरी सगळ्यांनी मिटिंगला येत जावा. आणि कालपासून मी मैत्रिणीला कॉल करते, 7-8-9 जणींना मी कॉल केले मिटिंगला या म्हणून. पण त्यांच्याजवळ त्यांचं कारण पण त्यांना मी एवढं सांगितलं की नुसतं ग्रुपमध्ये या टाकून उपयोग नाही. मिटिंगला जर आलं तर तुमच्या मालाची खरेदी विक्री होते, ओळखी होतात आणि कसं नवीन काहीतरी आपल्याला शिकायला मिळतं. बाकीच्या मैत्रिणी कशा बिझनेस करतात किंवा काही पण मार्गदर्शन करतच असतात आपल्या बिझनेस ग्रोथसाठी. त्याच्यामुळे नक्की सगळ्यांनी मिटिंगला येणं गरजेचं आहे. मी प्रत्येक वर्षी फक्त माझं दिवाळीतच ते मोदी सामान कसा संपून जातो तशाच पद्धतीत माझंही काहीतरी आहे. फक्त अनारसे पीठ आणि चकली भाजली एवढंच माझं असतं. आणि खास मी मंथली मीटिंगला येते. ताईंना भेटायचंही होतं, ताईंचं मार्गदर्शनही भेटतं आणि मला आत्मसात पण वाटतो. धन्यवाद. संस्थेतून काय काय भेटलं हे सांगा. संस्थेत आल्यावर संस्थेत मार्गदर्शन देण्यासाठी इच्छुक असेल तर मी माझ्याशी संपर्क करा. आणि मला ताईंनी मला संस्थेतून समन्वयिका म्हणून पुरस्कार दिला. आणि प्रत्येक लेडीजला पण इथे आलं काही ना काहीतरी भेटतं. तसं नाही, मला काय म्हणायचं, हिला तुमच्या बरोबर ऍक्टिव्ह करा. त्या काही स्वार्थ घेऊन आलेल्या नव्हत्या, फक्त माझ्या बरोबर राहायचं. त्यांच्या मिस्टरांचं म्हणणं होतं ते स्वामी सेवेकरी. तर त्याच वर्षी त्यांनी लाडू रिसेलिंग म्हणून इकडून घ्यायचे तिकडे द्यायचे. जबरदस्त बिझनेस केला. नंतर अनारसे, नंतर चकली. नाही म्हणता बिझनेस सेट झाला, स्वतःची ओळख निर्माण झाली आणि खूप छान त्यांचा आत्मविश्वास पण वाढला. मग संस्थेमध्ये फक्त उद्योग करणाऱ्या उद्योजकाचा आहे का? नेहमी मी सांगते हे डोक्यातून काढून टाका की आता पूजाला पण मी सांगेल की आत्मविश्वास मिळतो, छान मैत्रिणी मिळतात, एन्जॉय मिळतो. सगळ्या व्यवसाय करणाऱ्याचा असले तर विकत कोण घेणार? विकत घेणारे पण पाहिजे ना. तो विकत घेणारे पण आहे. तुम्हाला छान सोल्युशन मिळतं, छान विश्वासू मैत्रिणी मिळतात, छान आत्मविश्वास वाढतो. बऱ्याच ठिकाणी मला बोलवतात गेस्ट म्हणून. कनिष्का असेल, PNG असेल, लोकमत असेल, ग्रुपवर टाकतो आम्ही. माझ्या गाडीत जेवढ्या येतील तेवढ्या मी घेऊन जाते, अक्कलकोटला घेऊन जाते. छान तुम्हाला एन्जॉय होतं. तर या सगळ्या गोष्टी संस्थेमधून मिळतात. जिथं ऑफर आहे तिथलं आम्ही सांगतो. तुमची स्वतःची आयडेंटिटी तयार होती, छान फोटो निघतात, स्वतःवर प्रेम करायला शिकता तुम्ही. कुटुंबामध्ये सुद्धा तुमचा रिस्पेक्ट वाढतो. या सगळ्या गोष्टी संस्थेमधून मिळतात. बस छान. मॅडम तुम्हाला नमस्कार. मी फर्स्ट टाइम आले आणि मी जामखेडवरून आहे. अरे बाप, मला त्यांच्यासाठी जामखेडवरून. आणि मला खूप दिवसांपासून तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा होती. मी लेडीज टेलर आहे, म्हणजे घरगुती आपलं ब्लाऊज वगैरे शिवते आणि खूप दिवसांपासून तुम्हाला फॉलो करते. काही कारणास्तव नाही येणं झालं मला. आता मिस्टरांनी आणून सोडलं आणि तुम्ही सगळे भेटून मला खूप छान वाटलं आणि मला नवीन काहीतरी शिकायचं. तुमची ती शेतकरी ग्रुप जर्मनी जर्मनची पूर्ण पाहिली. खूप सारे व्हिडिओ पाहते तुमचे मार्गदर्शन खूप छान असतात आणि मला अशी काहीतरी नवीन करायची इच्छा आहे मनापासून आणि स्वतःच्या पायावर उभा राहायचं. असं काहीतरी तुमचं मार्गदर्शन मिळेलच अपेक्षा करते आणि तुमच्या सगळ्यांची मैत्री होईल. मी कांचन दहाडे. आम्ही फार वर्षापासून आम्ही जवळच्या मैत्रिणी आहोत. माझं काही येणं झालं नाही, पण त्यांचे मला आता हे व्हिडिओ YouTube वगैरे पाहून त्यांचं महिला सक्षमीकरण किंवा महिलांना सुयोग्य असं मार्गदर्शन शिवाय आध्यात्मिक मार्गदर्शन हे मला फार विचार आवडले. त्यामुळे माझी येण्याची इच्छा झाली आणि आज मी आवर्जून या मीटिंगला सारखं काही ना काही करताना त्यांनी पाहिलं. बघा, कुणी बळबळ या म्हणलं आणि त्यांना मनापासून वाटल्यानंतर आलं. म्हणजे ही गोष्ट कमवायला खूप दिवस लागतात, खूप प्रामाणिक कष्ट वाटावं लागतात, टाइम द्यावा लागतो आणि समोरच्याच्या मनात घर करावं लागतं. आपण जे वागतो तो आदर्श जेव्हा समाजामध्ये जातो तेव्हाच आपल्याला ऍक्सेप्ट करतात. मी मोठी, मी चांगली म्हण, माझ्या मागे ये, बळच ये असं म्हणून कुणी येत नाही, पैसे घेऊनही येत नाही. त्यांच्यावर पण असं आकस्मिक काही गोष्टी घडल्या, त्यांनी खूप संघर्ष केला आणि मला खूप छान वाटलं. कारण अशा संघर्ष करणाऱ्या महिला जेव्हा येतात आपल्या संस्थेमध्ये, आपली पहिली जबाबदारी असते की त्यांना आपल्या मध्ये घेणं आणि त्यांना छानपैकी असं आपलेपणा वाटलं पाहिजे. या मैत्रिणी माझ्याच वाटलं पाहिजे किंवा या काही जामखेडवरून आल्या की इथलं मी मगाशी सांगितलं पिकतं तिथं विकत नाही. हे सगळ्यांच्याच बाबतीत आहे, माझ्या बाबतीत नाही. पण ताईंना व्हिडिओ पाहून इथपर्यंत येण्याची प्रेरणा भेटली, ही गोष्ट खूप मोठी आहे आणि माझी जबाबदारी वाढते की तुमच्यासारख्या लांबून जेव्हा सदस्य येतात तिने काहीतरी केलं पाहिजे. काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे नाही योग्य वेळ आहे मला. थँक्यू.
होता, पण ताईने आवर्जून बोलवलं आणि मी वेळात वेळ काढून आले. सगळ्या मैत्रिणींना पुन्हा एकदा स्वामी होऊन. आणि एक गोष्ट आवर्जून सांगेन, पहिली सुरुवात, मी तर एक ब्युटिशियन आहे, मेकअप आर्टिस्ट आहे, माझं स्वतःचं घरात सलून आहे, त्याचबरोबर मी सिंगर आहे, अँकर आहे, म्हणजे इव्हेंट होस्ट करते सगळे. आणि ताईंचे 2020 पासून ताईंसोबत मी जोडलेली आहे, आज 2025 आहे आणि कॉन्स्टंट ताईंकडून मला भरपूर काम मिळतंय. म्हणजे ताईंकडूनच नाही, आमच्या सगळ्या ग्रुपमधून, निशाताई असू देत, ताईंनी पण स्वतःहून माझ्याकडे आलेले आहेत पार्लरला, परत संगीता ताई आहेत, ताईंचे सगळे मेकअप जवळपास माझ्याकडेच असतात आणि बऱ्याच ब्युटिशियन या ठिकाणी आहेत, पण आवर्जून ताईंचे मेकअप माझ्याकडे असतात. ताईंचं आता शिवानीचं जे लोहाजे होतं त्याचं अँकरिंग पूर्णपणे माझ्याकडे होतं. अशी भरपूर म्हणजे लाखोची उलाढाल माझ्या आयुष्यात होते या ग्रुपहून. बाहेरून तर होते, पण लाख हा आकडा आपल्यासाठी खूप मोठा आहे, माझ्यासाठी आता छोटा झालाय तो, पण या ग्रुपमधून तेवढी उलाढाल होते. आणि त्याचबरोबर एक गोष्ट फक्त मला ताईंनी पहिल्यांदा सांगितलं होतं, म्हणजे हे मी करता करता माझे स्वतःचे, जसं ताई म्हणले की मी लाडू करत होते, मोदक माझे असतात तर ह्याच्यामध्ये, म्हणजे दिवाळी फराळ पूर्ण, पुन्हा जेवणाची ऑर्डर. ताई म्हणल्या की तू एकच कुठला तरी फोकस कर, तू ब्युटिशियन छान आहे, मेकअप आर्टिस्ट चांगली आहे, सिंगर चांगली आहे, अँकर चांगली आहे, तर तू थोडंसं खाण्याचा बाजूला ठेव विषय आणि आता तू याच्यात फोकस कर. तर मी या 3-4 गोष्टी केल्यानंतर 1-2 वर्षांमध्ये मला खूप जास्त त्याचा बेनिफिट मिळालं आणि मी घरातलं काम थोडंसं बाजूला केलं. ताई म्हणल्या तू एखादी मावशी लाव पोळी भाजीसाठी, आणि जवळपास 2 वर्ष झाले माझ्याकडे मावशी पोळी भाजीसाठी. फक्त हे ताईंमुळे झालं. मी म्हणलं कसं काय, घरातले तर खाणार नाही की आपण बाहेर जायचे आणि घरातल्यांना सांगायचं की पोळी भाजीसाठी. त्या म्हणल्या तुला वेळ काढायचा असेल, तुझा 1 तास वाचणार असेल तर एक बाईला तू काम देऊ शकते. आणि आज त्या माझ्याकडे आहे, 2000 रुपये मी देऊ शकते त्यांना, एवढी मी कॅपेबल झालेली आहे. आणि हे ताईंमुळेच घडतं. आणि जेव्हा आपण ताईंच्या संपर्कात राहतो ह्या गोष्टी खूप जास्त मॅटर करतात आणि ताईंचं वेळोवेळी मार्गदर्शन असतं. त्या दिवशी चुकत असेल तिथं आवर्जून ताई सांगतात की हे जरा चुकतंय, याच्यात बदल कर. आणि हा बदल कुणीतरी सांगणं हे पण आयुष्यात महत्वाचं असतं. आणि आतापर्यंत आयुष्यताईंनी खूप सारे बदल माझ्या आयुष्यात घडून आणलेले आहेत आणि अशी मोठी बहीण मिळणं सगळ्यांना खूप जास्त महत्वाचं असतं. थँक्यू ताई. हे बघा, आता तेजूच्या बाबतीत मी काय बोलत की 2021ला तेजूने असंच थँक्यू मध्ये आमचा सप्ताहाच्या तिथं स्टॉल लागले होते गणपती मंदिराच्या तिथं. संस्था नवीन नाव रूपाला येत होती. तेजू कोण हे माहित नव्हतं. हलगेताई म्हणल्या एक अशी सिंगर आहे, ऑर्केस्ट्रा वगैरे करते आणि तिची इच्छा आहे, ती पण स्वामींना मानते, तुम्ही स्वामी भक्त आहे. ती म्हणली मला 1 रुपया नको, पण मला तिथं गाणे गायचे. तिथं विना अपेक्षा आल्यानंतर तेजूच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना जे माहित नव्हतं की एखादी वर्किंग लेडी जेव्हा बाहेर जाते वेगवेगळं बोललं जातं समाजात, म्हणजे वाईटच बोललं जातं असं नाही, पण मग आम्ही घर सांभाळतो, यांच्या पोरांचं काय, हे आमच्या पण बाबतीमध्ये घडलेलं आहे. आम्ही जेव्हा मिळून जायचो इकडं तिकडं की आम्ही खूप भारी आहे आणि ह्या बाहेर जाणाऱ्या बायकांचं घरात लक्ष आहे का नाही, असं तेजू काय करते लोकांना माहितीच नव्हतं. तेजूच्याच तिथं बिल्डिंगच्या तिथं पण समोरच जेव्हा तेजूचा आपण कार्यक्रम घेतला, एक रिस्पेक्ट वाढला, लोकांना कळलं, सोशल मीडियाला व्हिडिओ पडले. त्यानंतर तेजूकडे काय केलं मी ऑब्झर्व करत गेले. स्वतः मी सांगितलं चेहऱ्याचा मेकअप माझ्या मिस्टरांना आवडत नाही जास्त केलेला, मी करत, पण तुम्ही मला साडी नेसवा, हेअरस्टाईल करा. आज अशी परिस्थिती, मिस्टर डायरेक्ट म्हणतात तेजूने केलं तरच, नाही तर दुसऱ्याच्या हातात तू देऊ नको. किंवा दुसरी गोष्ट, तेजूला जेव्हा मी सांगितलं की नाही उकडीचे मोदक हे तुमची खासियत आहे, पण हे थोडं बाजूला ठेवा, याच्यात आपण थोडस पॉलिशिंग करू. आणि एक वाक्य बोलले होते मी की 2000चं काम एखादी जर करत असेल, तुमची बुद्धी जर दाखवत असेल तर तिथं तुम्ही वेळ वाया घालू नका, तिथून बाजूला या. कारण आपण स्वतःच या गोष्टी करतो. माझ्या घरातले बाहेरच्या बाईच्या हातचं खाणारच नाही, नाही आमच्या घरात जमतच नाही, मला तर भांडे घासलेले दुसऱ्यांनी चालतच नाही, गादी पुसलेली चालतच नाही बाई, आमच्या घरी भाजीच आवडत नाही, हे आपण सवय लावलेलं आहे. मग आमच्या घरात त्या गोष्टींमध्ये जर बुद्धी मी वाया घातली असते, आज करोडोची कंपनी चालवली असती का? हा, जेव्हा माझ्यावर वेळ होती मी पुरकलं, मी शेण भरलं, ती वेळ माझी होती, तिथं माझं प्रशिक्षण कालावधी होता असं समजू आपण. मिलिटरी ट्रेनिंग असतं, त्या ट्रेनिंगमुळे आज मी तुमच्या समोर आहे, तसं माझं त्या आयुष्यात ट्रेनिंग होतं. पण तेजूनी हे बघा, श्रीकृष्णाने भगवद्गीता अर्जुनालाच का सांगितली, ऐकणारा शिष्य ही तेवढ्या ताकदीचा असावा लागतो. लक्षात घ्या, मी खूप जणांना खूप गोष्टी सांगितल्या, ऐकत नाही, कारण सांगतात, काही कारण सांगतात. मग मी काय सांगते, यशस्वी लोक कारण सांगत नाही, कारण सांगणार यशस्वी होत नाही. बारीक बारीक गोष्टी आजही तेजूला सांगितल्या, पुढच्या वेळेस तो बदल दिसतो, लगेच बदल दिसतो. आणि तेजूचा एक प्रयत्न असतो, ताईला मी खुश कशी करू, ताईला मी चांगलं कसं देऊ.
आता सूत्रसंचालन जेव्हा तेजूला दिलं तर आता आमच्या मुलीच्या घरचे म्हणजे त्यांचं सगळं टॉपचं काम असतं, पण मला तेजूवर भरोसा होता. मग तरी पण मला मुलगी म्हणली होईल ना, ही व्यवस्थित होईल ना. आज आमच्या जावयाचे मित्र म्हणले खूप छान होत्या त्या. ही तुमची कामाची पोच पावती असते बघा. कार्यक्रम छोटा असो मोठा असो. आणि आज जेव्हा माझ्या समोर घडलेली एक विद्यार्थी हजारो पब्लिक समोर जेव्हा बिनधास्तपणे माईक धरून बोलती, खरं हे आत्मिक समाधान आहे मला. असं घडा, तुम्ही घडा. तुम्हाला जिथं जिथं गाडी आली मी आहे ना, मेसेज करा, विचारा. मी फोनवर जरी नसेल, राणी मॅडम असत्या, मी द्यायला बसलेली, पण तुम्ही ते तंतोतंत पाळत चाला. 100% नाही पाळलं, 50% पाळा, 60% पाळा. की तेजूनी ठीक आहे ना, मला वाटलं काही कार्यक्रम नसेल, एक घडलेलं उदाहरण मला तुमच्या समोर दाखवायचं होतं आणि ते उदाहरण आलंय समोर, त्यांच्या तोंडून तुम्ही ऐकताय. कारण हे बाय हार्ट भावना येतात ते बाहेर. अशा खूप तेजू आपल्या संस्थेतून घडल्या. काही समोर येत आहे, काही येत नाही, काही पाडद्या मागून बोलताय. त्यांच्या आतल्या मनाला माहित असतं, स्वामींना माहित असतं. असं प्रत्येकीने घडावं हीच माझी इच्छा आहे. इथे सिंगमध्ये राहते. मी स्वतः IT इंजिनियर आहे. तर आम्ही 2010 पासून मी मॅडमला ओळखते. स्वामींच्या केंद्रात आमची ओळख झाली. तेव्हापासून मी पाहते ते 2010 ते आज 2025 मध्ये मी डे बाय डे कसं म्हणजे ऍक्टिव्हिटी चालते काय सगळं म्हणजे रील्सच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून मी रोज पाहते त्यांचं. आणि आता सुद्धा मी मुलांसाठी AI चा प्रोग्राम घेऊन आले की मुलांना स्किल कसं डेव्हलप करायचं, मुलांकडून मॉडेल कसे डेव्हलप करायचे. आता 2-3 स्कूलसोबत आमचं टायअप झालेलं आहे. तर मुलांना आम्ही वर्कबुक देतो, हँडबुक देतो, त्याच्यामध्ये नोट्स देतो, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी देतो. फक्त ट्रेनिंग प्रोव्हाइड करत नाही, तर मुलांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी इमेजेसद्वारे, व्हॉईसद्वारे आमच्या कल्पना मुलांपर्यंत पोहोचवतो. 2 ते 2.5 महिन्याचा हा प्रोग्राम आहे आणि मुलांना स्कूल किट पण प्रोव्हाइड करतो. मीटिंग PR पब्लिक रिलेशन PR स्ट्रॉंग होण्यासाठी ही मीटिंग गरजेची. बाहेर मार्केटमध्ये डेटा विकला जातो. मिनलने काय सांगितलं, कुणीतरी या ताईने सांगितलं इथे आता ओळखी वाढवतात, वस्तू विकतात. ओळखी पण विश्वासाने तुम्हाला मिळतात तिथून. कारण कुणी काय म्हणणार आहे SMBS सदस्य म्हणजे जेवण संस्था आहे, जेवणे. माधुरीला सांगितलं तू ये आणि सांग. AI ही काळाची गरज आहे. इथून पुढे AI आलं नाही तर तुम्हाला अडाणी समजतील. पूर्वी कॉम्प्युटर आलं नाही तर अडाणी समजायचे. नंतर वेगवेगळे सॉफ्टवेअर आले, सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग. आज जॉब सुद्धा तुमचे AI वर. पण AI ला ऑपरेटर करणारे पण माणसं लागणारे ते शिकून घ्या. किंवा मुलांना AI येणं किती गरजेचं. मीटिंग झाल्यानंतर तिला विचारा, काही कोर्स छोटे आहे तर घ्या, तिच्या बरोबर माहिती घ्या. कोर्स साठी बॅचेस द्या जवळचे. आपली सदस्य झालेली ती रितसर फॉर्म भरला तिथं, रितसर सदस्य झाली, तिला सपोर्ट करा. छान. शुभांगी गोरे, मी आकुर्डीवरून आले आणि माझा मेथी लाडू, लोणचं वगैरे आणि बेकिंगमध्ये केक, चॉकलेटची ऑर्डर घेते मी. पण मी माझं म्हणजे अजून ग्रुपमध्ये काही ॲड वगैरे नाही टाकले, कारण ते एवढं लांब द्यायला येणं वगैरे ते माझं जमत नाही. पण माझे लाडू वगैरे मी मुंबईला पाठवले. आणि आपल्या मीटिंग नेमक्या 20 तारखेच्या पुढे असतात नेहमी. नेहमी मी तेव्हा ठाणे किंवा मुंबईला असं तेव्हाच होतं. म्हणून म्हटलं होतं मी की एक फिक्स डेट असते ना, म्हणजे त्या हिशोबाने आपण असतो इथे आणि तेवढी तयारी करून येतो असं म्हणून मी सांगत. तुम्ही ग्रुप वडोदरचा आहे, चिंचवडचा आहे, तिथल्या जवळचं तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. म्हणजे तुम्ही या रिडिंगवर जाऊ नका का मला द्यायला जमणार नाही. काही तुमचे प्रोडक्ट छान असले घरी येऊन येतील, काहीच्या ओळखी होतील, काही एन्क्वायरी होतील, तेच एन्क्वायरी कन्वर्ट होतील. उद्या आज विचारणारे उद्या कन्वर्ट पण होऊ शकतात. आणि घेणारे तुम्ही नाही सांगू शकत कोणाच्या मनात, जवळचे किती तुम्ही. ऍक्च्युली मला तसं 2 वर्षच झाले इथे, मी नाशिकवरून आलेली आहे. तुम्ही प्रोडक्ट आणले का सोबत? नाही, आता मी काय आणले? परवाच आले मुंबईवरून, मला वेळच नाही मिळाला. ओके, सगळ्यांनी लक्षात ठेवा येताना प्रोडक्ट व्हिजिटिंग कार्ड सोबत आणा. तुम्हाला भेटायचं म्हणून मी खरं आली. माझी 3री मीटिंग आहे. तुमच्या बड्डेला पण मी आली होती. ओके, थँक्यू. म्हणजे तुम्हाला भेटायचं असतं म्हणून खरं येते. आणि मी जेव्हा पण मला निगेटिव्ह वाटतं मी तुमचे व्हिडिओज बघते, जुने खरंच बघते मी. तुमचा जो जर्मन कंपनीचा तो तर मी खूप वेळा बघितलेला असेल. खूपच खूप पॉझिटिव्ह वाटतं. स्वामी समर्थ. माझं नाव माधुरी गावंडे, मी देऊगावरून आलेली आहे. आणि होलसेल रिसेलिंगसाठी होलसेल भावात साबुदाणा बटाटा पापड माझ्याकडे करून मिळतो ऑर्डरप्रमाणे. आणि SML या ग्रुपला जॉईन होऊन 1 वर्ष झालं. आता डिसेंबरमध्ये जॉईन झाले आणि ताईंचा युट्यूबला व्हिडिओ बघूनच जॉईन झाले होते.
इथे आल्यानंतर खूप छान वाटते. मध्यंतरी स्टॉल वगैरे ते लावायसाठी नव्हते आले कारण काही स्टॉक नव्हता, पण नेहमी येते ताईंचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी, कारण ताई जे सांगतात सगळं नॉलेजेबल आहे. आणि ते आता इथे फी मिळतं आपल्याला फक्त, कारण बाहेर सगळ्याचे चार्जेस मोजावे लागतात. आणि कालचा जो व्हिडिओ होता ताई तो पण खूप छान आहे. व्हिडिओमध्ये म्हणजे जरी सरावाने सातत्य एवढं जरी ताईंना सांगायचं असलं तरी त्यासाठी मी खूप छान स्टोरी सांगितली आहे महाभारताची ताईंनी. म्हणजे सगळं सांगायसाठी त्यामागं ताईंचं खूप मोठं ज्ञान आहे. म्हणून मी प्रत्येक मिटिंगला त्यासाठी देते, ताईंना ऐकण्यासाठी येते. आणि आपली संस्था पण खूप छान आहे, खूप सपोर्टिव्ह आहे. मी जॉईन झाली तेव्हापासून प्रत्येक मिटिंगला येते. आणि ताईंनी तुमचं मार्गदर्शन घेतलं ना, त्यातून ज्या ताईंनी आता जो ताईंना पॉईंट सांगितलं की छोटे प्रोडक्ट करून नेहमी सोबत ठेवा, याचा खूप फायदा झाला मला. म्हणजे मी कुठे पण जाताना असते माझ्यासोबत, त्यामुळे खूप कस्टमर वाढले आणि प्रत्येकच गोष्टीचा फायदा होतो. आणि व्हिडिओ वगैरे बघितले, राजश्री व्यवसाय मंत्र खूप छान सांगितलेलं आहे ताईंनी. आपल्या म्हणजे जसे जसे प्रश्न पडतात त्या प्रत्येक प्रश्नाचं समाधान मिळतं तिथं. थँक्यू. मी स्वाती माने, मी लोणावरून आले आहे. माझ्याकडे सर्व प्रकारचे उन्हाळी वाळवण, मसाले, लोणचे आणि दिवाळी फराळ असतो. आणि आपल्या रिक्वायरमेंटनुसार मी तसं बनवून देते, जसं पाहिजे तसं. ग्रुपमधून व्यवसाय ग्रुपमधून थोडा कमी आहे, चांगला व्यवसाय आहे तुमचा. थोडा म्हणजे किती अपेक्षित आहे लाखोचा? जो काही येतो ना त्याच्यात तुमचे पण प्रयत्न पाहिजे. तुम्ही राहायला लोगावला आहे, तुम्ही जर होम सर्व्हिस द्यायला कमी पडत असेल, तुम्हाला एन्क्वायरी भरपूर येतात. कारण आम्हाला हे पण माहित असतं एन्क्वायरी कोणाला जातात, एन्क्वायरी कन्वर्ट कोणाच्या होतात, सेल कोणाचा होतो, आम्हाला सगळं माहित असतं राणी मॅडम आम्हाला. फक्त बऱ्याच वेळा काय होतं, होम सर्व्हिस माहित पाहिजे, लोकांकडे वेळ कमी. तिथं जर तुम्ही डन्सोची हेल्प घेतली तर तुमचे प्रोडक्ट चांगले तर नक्की. मी सर्वांना भोसरीपर्यंत आणून देते. बसली कोणाची ऑर्डर असेल ना तर मी आणून देते. आणि वेटिंग टाइम शब्द आहे त्याला. वेटिंग टाइम कमी असला ना, जसं आपण झोमॅटो स्विगीला ऑर्डर करतो आपण पहिले चेक करतो वेटिंग टाइम किती. तुमचा वेटिंग टाइम जर कमी असला तर लवकर कस्टमर कन्वर्ट होतात. सांगेल मी तुम्हाला नंतर त्या काही गोष्टी. हो, मला भेटायचं प्रत्यक्ष. मी नगर महाराष्ट्र पालिकेमध्ये प्रदेशात राहते. पहिला मुद्दा माझ्यामध्ये खूप निगेटिव्ह होती. ही तिसरी मीटिंग आहे माझी. बोलताना मला म्हणजे खूप भरून येते. तिथे आल्यापासून ती खूप पॉझिटिव्ह झाली. मला बिझनेस झाले कमी होते. इथं आल्याचा आनंद, समाधान, मॅडमचे व्हिडिओ बघते, ते जसे व्हिडिओ बघत झाले तसे तसे पॉझिटिव्ह निर्माण होत चालली. मॅडम जेवढे कष्टातून करतात आपण का करू शकत नाही. आणि इथं आल्यावरती माझे सामान जातं, होतो बिझनेस होतो व्यवस्थित. फक्त एक आहे की बिझनेस कमी झाला तरी चालेल, पण एक आनंद इथं आल्यावरती तो मिळतो, विश्वास. निगेटिव्हिटी पूर्णपणे म्हणजे थोडंसं माझं आहे, मी सुद्धा सांगते. पण प्रत्येकाला मॅडमकडे आली की त्यांच्याकडे पॉझिटिव्ह होत चालली नाही. मग मला पैशापेक्षा मला आतून जो आनंद पाहिजे पैसे मिळतो. आणि दरवेळेस मीटिंगला येते, माझं पॉझिटिव्हिटीमध्ये रूपांतर होत चाललेलं आहे. बिझनेसही वाढत चालू आहे स्वामींची कृपेने. अजूनही माझी भरभराटी होईल अशी मला अपेक्षा आहे. आणि आल्यानंतर सगळ्याला खूप छान मार्गदर्शन करतात आहे. आणि तुमचं असंच मार्गदर्शन न फक्त काही महिला उशीर येतात आणि ज्या वेळेस येतात त्यांना थोडंसं प्रॉब्लेम होऊन जातो ना, की तुमचंही बरोबर आहे की थोडंसं फी वगैरे ठेवली तर महिलांनी त्याची व्हॅल्यू कळेल. कारण जिथं म्हणतात ना फ्रीमध्ये मिळतं तिथं किंमत मिळत नाही. जिथं पैसे लावतात त्याची किंमत कळते. कारण आपण 2 पैशासाठी किती काम करतो तेव्हा कुठेतरी 2 पैसे मिळतात. त्या पैशापेक्षा माणसाला आनंदही आयुष्यात मिळणं खूप महत्वाचं आहे. असं तरी माझं मत आहे. हे छान वाटते आपल्याला. मी मगाशीपासून तेच सांगते, फक्त व्यवसायाव्यतिरिक्त ज्या पैशाची गोष्टी मिळणार नाही ते समाधान मिळतं, मैत्रिणी मिळतात, आत्मविश्वास मिळतो. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहे. आणि त्यांनी जे सांगितलं की फ्रीमुळे कदाचित मीटिंगची किंमत नसेल, तर पुढच्या वेळेस आपण एखाद्या प्रोफेशनल ठिकाणी हॉटेलमध्ये मीटिंग हॉल, स्नॅक्स छान करू. मला त्याच्याकडे जबाबदारी द्यावी वाटते. स्वतःच पाहणे, डिस्काउंट गेले त्या लोकांकडून, महिलांना तिथं बोलवणे, त्यांना पण छान वाटत. म्हणून ऍक्टिव्हिटी पण घेऊ आणि कॉर्पोरेट स्वरूप देऊ आपण त्याला. छान, थँक्यू. दिवाळीचं फराळ पण केलं मी आणि आता मी थालीपीठ आणलं. मी दुसऱ्यांदा मीटिंगला आलेली आहे. म्हणजे मी योगासाठी अजून हॉल बघते. माझं म्हणजे मार्केटिंगच आहे, मार्केटिंग माझं जास्त होत नाहीये. मग मार्केटिंग झाल्यानंतर आणि आपण जे काही शिकलोय
ते इतरांना देण्याची खूप इच्छा आहे. म्हणजे आता मी हस्ताक्षरातून व्यक्तिमत्व घडवू शकते. म्हणजे आता लहान मुलांच्या समस्या पाहिल्या की त्यांचा स्टबर्नेस, हट्टीपणा असतो, न ऐकणं असतो किंवा त्यांची एकाग्रता कमी असते. तर हे आपण हस्ताक्षरामध्ये बदल करून या गोष्टी मुलांमध्ये पण आणू शकतो आपण आणि मोठ्यांमध्ये पण हे बदल करू शकतो. आणि योगोपचार आणि निसर्गोपचार हे विना औषध, विना तोडफोड आपल्या शरीराची न करता आपण निसर्ग आणि योगोपचार याच्यातून आपण थायरॉइड सारख्या समस्या आहेत किंवा मधुमेहासारख्या समस्या आहेत किंवा अपचाराच्या समस्या आहेत, पित्ताच्या समस्या आहेत, या आपण योगोपचाराच्या माध्यमातून आणि निसर्गोपचाराच्या माध्यमातून बरे करू शकतो. धन्यवाद. माझी पहिलीच मीटिंग आहे ही. 1 वर्षापूर्वीच मी तुमच्या संस्थेमध्ये जॉईन झाली आहे. व्हिडिओ बघूनच मॅडमचे सगळे व्हिडिओ बघितले. त्यांना बघून म्हणजे असं मला त्या माझ्या मोठ्या बहिणीसारख्या वाटल्या आणि मला काही यातलं माहीत नव्हतं. हे ग्रुपमध्ये जॉईन झाल्यावर माहीत झालं की असं व्यवसाय आहे. मी ॲक्च्युली मिस्टरांची सर्व्हिस गोव्याला असल्यामुळे गोव्यात राहिली 25 वर्ष. नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांच्यापासून खूप दूर राहिल्यामुळे मला वाटत होतं की मी आता परत पुण्यात मुलगा जॉब करतो. पुण्यात आल्यावर मला मैत्रिणी कशा जॉईन होणार, कशा मिळणार. तर मी त्या दृष्टीने आले आणि जेव्हा कळालं की व्यवसाय पण करता येतो, मला त्या दृष्टीने बरं वाटलं की मी जे 25-30 वर्ष जे केलं नाही, ठीक आहे, पोटासाठी मला जावं लागलं गाव सोडून, परंतु इथे येऊन राहिलेलं जे मला वेळ मिळतोय त्याच्यामध्ये मी काहीतरी करावं, मला नवीन मैत्रिणी मिळाल्या, या अपेक्षेने मी इथं आले. थँक्यू सो मच. मी इंद्रायणीनगरमध्ये होते. माझ्याकडे एफडी, रांगोळी, छाप, वेगवेगळे डेकोरेटिव्ह आयटम्स असे आता संक्रांतीसाठी लागणारे सगळे उपलब्ध आहेत. संभाजीनगरमधून आलेले आहे. जयश्रीताईंनी सांगितलं तुम्ही एकदा येऊन जा बैठकीला, म्हणून म्हणजे तुम्हाला नवीन व्यवसाय काय मार्गदर्शन मी गृहिणी पहिल्यांदा पहिल्यांदाच आलेलं आहे. कसं वाटलं तुम्हाला? छान वाटलं मीटिंग मला. हे सगळ्यात छान आहे. हो. मी मानवती सायबरमधून आलेले आणि मी तिला ज्यूस सेंटर आहे आणि मी आता रिसेलिंग चालू पाहिजे सांगितलं. रिसेलिंगचं पापड वगैरे रिसेलिंग आता पण मी पहिलेच नाही गेल्या वेळेस मीटिंग नव्हती ना आपली मार्गदर्शन त्याच्यानंतर मी फटाके चालवलं होतं, पण आता मी पापड वगैरेचं पडेल. मी सोबीची आलीपेटावरून आली आहे आणि ताईंचं मार्गदर्शन मला खूप आवडतं. ताई माझ्या मैत्रिणी आहेत आणि मला इथं खरेदी पण करायला आवडतं. खूपच छान सगळ्यांकडून काहीतरी टिप्स भेटतात, खूप छान होतं. अर्चना पिरोसोडे. मी चिखली प्राधिकरणामध्ये राहते. मी फर्स्ट टाईमच मीटिंगला आले. मला या ग्रुपबद्दल किंवा या मीटिंगबद्दल काहीच माहिती नव्हतं. माझ्या मुलीने मला इंट्रोड्यूस केलं आणि सांगितलं इथे कुठल्या प्रकारचं काम चालतं. माझं स्वतःचं क्लाउड किचन आहे मशीनमध्ये. मी सगळ्या प्रकारच्या ऑर्डर्स घेते जेवणाच्या. उकडीच्या मोदकापासून मी सुरुवात केली आणि आज चायनीज, नॉर्थ इंडियन, साऊथ इंडियन, ट्रॅडिशनल सगळ्या प्रकारचे पदार्थ मी घरी बनवते आणि डिलिव्हर करते. 25 ते 50 लोकांपर्यंतच्या सगळ्या ऑर्डर मी घेते. त्यासाठी मला ताईंचं मार्गदर्शन हवं आहे म्हणून मी आज इथे आले होते. पण मला इथे आल्यानंतर आल्यापासून 1-1.5 तास झाला मी इथे बसले आणि ऐकते सगळ्यांना. पण मला खूप छान आवडलं. सगळ्यांचे एक्सपिरियन्सेस मी ऐकले इथे आणि इथे भरपूर काही शिकण्यासारखं आहे असं मला वाटलं. थँक्यू. मला या ग्रुपची माहिती ऑनलाईन मिळाली होती, तर बहिणीला पण सांगितलं आणि माझ्या मैत्रिणीला पण सांगितलं. पण आम्ही जॉईन केलं. आमचा पहिलाच दिवस आहे इथे यायचा. मी ऑनलाईनची कामं करते सगळे, शॉप ॲक्ट वगैरे आणि GST, इन्कम टॅक्सची कामं करते. तर मला असं वाटतं या ग्रुपमध्ये येऊन मला तुमचं आणि माझं काम वाढलं म्हणून मी सांगते. या ग्रुपमध्ये एक पल्लवी अनुभव मागच्या वेळेस ऐकला. त्यांच्या मिस्टरांनी गाळा घेऊन जेवढा बिझनेस होत नाही ना, त्या काहींचा महिन्याला 25-30 हजार ग्रुप आपल्या ग्रुपमधून बिझनेस होतो. सगळ्यात टॉपचा बिझनेस करतात. या वर्षीच्या सक्षम उद्योजिका म्हणून पुरस्कार घेतला. बरोबर आहे सोडा. इतकं म्हणजे आपल्यावर पण आहे की त्या ग्रुपमध्ये मेसेज पडला. कोणाच्या आधारचे नाव बदलायचे, कोणाचं GSTचं काढायचं, कोणाचं पॅन कार्ड काढायचं, कोणाचं योजनांचं काय करायचं,
एवढं रेशन कार्डचं तर जेवढं पंक्च्युअल तुम्ही ग्रुपमध्ये राहणार, मी नेहमी सांगते दुसरे ग्रुप उघडले त्याच्यावरचे तुम्ही लेख अवश्य वाचा, पण कोण काय म्हणलं कोणी काय पोस्ट टाकली त्याच्यापेक्षा ह्या ग्रुपवर जर तुम्ही उघडलं इथून तुम्हाला नेम फेम पैसा सगळं मिळणार. ह्या ग्रुपवर लक्ष द्या, या ग्रुपवर तुमचं लक्ष आणि एक लक्षात येते फक्त 2 ते 4 जाहिराती टाकल्यावर लक्ष देण्याऐवजी 8 वाजता जेव्हा ग्रुप रिव्ह्यूला सोनल मॅडम ओपन करतात तेव्हा लक्ष द्या. तिथं तुम्ही स्वतःचा जर रिव्ह्यू टाकला मी हे खरेदी केलं, मी अमुक अमुक आहे, तमुक मी हे करते, तुमची डबल ओळख होत असते. तुम्ही जास्त पल्लवी कहारचे रोज रिव्ह्यू असतात बघा ग्रुपवर, रोज तुम्ही जर नीट पाहिलं पल्लवी कहारला रोज बिझनेस मिळतोय तुमच्याच फील्ड मधले. तुम्ही पण ठरवलं तर तुम्हाला खूप बिझनेस. ताई मला काय विचारायचं, आता आम्ही जॉईन केलाय ना जो ग्रुप त्याच्यामध्ये काहीतरी 5-6 मेंबर आहेत. हा एक झालंय 1000 लेडीजचा ग्रुप फुल झाल्यामुळं काही इकडे टाकलंय, पण आता त्याच्यात पण गाळायला लागणार. ज्यांचं रिन्यू झालं नाही तर त्याच्यात राणी मॅडम या महिन्यात उडवतील, तर तिथं तुमच्यासारख्या ऍक्टिव्ह आता इकडं काही ग्रुपमध्ये निष्क्रियपणे फक्त फॉर्म भरून गंमत पाहतात, तर त्याला पण गाळणी लावणार आहे. आपण तिकडच्या इकडे शिफ्ट करू, इकडच्या तिकडे शिफ्ट करू. किंवा मध्यंतरी सोनाली सांगितलं तर टेलिग्रामला आपण मोठा ग्रुप केला होता, व्हॉट्सअपला लिमिट येतात 1000 लेडीजचं, तर तिथं लेडीज पाहतच नव्हत्या. आमच्याकडे पर्यायच राहिला नाही. आता पेड ग्रुप जर करायचं म्हणलं तर 200 रुपये सुद्धा द्यायला जर कानपूस करत असेल तर ते एवढे पैसे घालायचे कुठं पेड ग्रुपचे? हा पण प्रश्न आहे. संस्थेला निधी नाहीये कुठल्याही प्रकारचा. आम्ही तर म्हणजे ती पण आणि मी पण आम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्म. श्री स्वामी समर्थ. मी संतोषी पिलानी, महाराष्ट्र कॉलनी इंद्रायणीमध्ये, आणि माझी 3री मीटिंग आहे. खूप छान वाटतं मीटिंगला आल्यावर. मला म्हणते खूप दिवसांनी आली पण तुम्हाला म्हणू का? कारण तुम्हाला पण माहिती बाळाला तर रिसेंटली आता 3 दिवस 3रा दिवस आहे, त्याला पाण्यात टाकलाय मी. कारण सांगितलेल्या गोष्टी फॉलो केल्या, चालू केलेलं होतं. काही ना काही धडपड केलेली आहे. मला धडपड आवडती केलेली, कारण मी सुद्धा स्वतःच्या मुलांना कार्टून लावून देऊन माझे कामं केलेली. ते तर म्हणजे ऑप्शनच नाहीये, कोणतंच क्रेडिट नाही. पण मला एक सांगायचं की आता वर्ष होतंय मला जॉईन करून SNBS, आणि सुरुवातीला मॅडमचं मार्गदर्शन वगैरे घेतलेलं आहे मी. आणि माझं नाव मी स्वतः म्हणजे वृषाली मोरे. ग्रुपला माझ्या जास्त ॲड पण येत नाहीये, म्हणजे हेच मी थोडं आमचं घरचं पण काचाचा बिझनेस आहे त्याच्यात पण थोडंसं इन्व्हॉल्व आहे. त्याच्यामुळे मग जो माझा स्वतःचा पर्सनल बिझनेस आहे त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष होत होतं, आणि बाळाचं तर कारण होतं. पण नंतर आता थोडं मी मनावरती दगड ठेवून त्याला आता पाळणं घराची नाही का म्हणजे सवय व्हावी माझ्यापासून थोडंसं लांब गेला तर मला 4 गोष्टी अजून नवीन शिकता येईल, करता येईल, थोडंसं अजून हे होता येईल, ग्रो होता येईल. त्यासाठी मी हा डिसिजन घेतला त्याचा. आणि आज म्हटलं आज त्याला आपण 3 दिवस, आज 3रा दिवस आहे त्याचा, म्हटलं आता मीटिंग आली ना ती अटेंड करायची म्हणजे काही नव्हतं. आणि त्यासाठी मिस्टरांनी म्हणजे मला गाडी घेऊन दिली की तू तुझी स्वतः जाऊ शकते. हो आता मी त्यासाठी म्हणजे ग्रुपला यावं किंवा आता आपल्याला म्हणजे आपला बचत गट पण आहे त्याच्यामध्ये पण जॉईन निमित्त तर म्हटलं नाही का माझ्यामुळे म्हणजे एकटीमुळे एवढींची गैरसोय होत होती की नाही का मीटिंग कधी ठेवायची, काय मला यायला लेट व्हायचं. त्यासाठी मग गाडी आता मी हळूहळू म्हणजे शिकली आता थोडीफार, तर मग माझ्या छानी मी लायसन्स वगैरे काढून आज इथपर्यंत आले. छोट्या गोष्टी आहे शिकणे. जरा काही मीटिंग झाल्यावर भेटा, जरा काही थोडं ट्रिक देतील तुम्हाला, ड्रायव्हिंग स्कूल आहे त्यांचं, नक्कीच भेटा. आणि ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये राहू नका, आपलं हळूहळू आलं चालतंय. 2002 पासून आहे. मी खूप जवळ संघर्ष बघितलेला आहे, म्हणजे सांगताना खूप हे वाटतं. आता पूजाला जे सांगायचंय की माझं शिवानी ब्युटी पार्लर नावाने ब्युटी पार्लर होतं. पूजा मला वाटतं आयब्रो करायला आली होती, तिची पण छोटी मुलगी कडेवरच घेऊन आली होती. मला शिवानी होती 3 वर्षाची आणि यश पण होता. यश 2001च्या डिसेंबरचा, समृद्धी 2ची ना 6 महिन्याची होती ती. ते कडेवर घेऊनच आल्यानंतर आमच्या जरा ट्युनिंग जमली, बोलणं वगैरे, गप्पा व्हायच्या, करमलं नाही त्या माझ्याकडे राहणार, मी जाणार, असं छान आमची मैत्री होती. आणि पूजाचं एकच होतं की राजा शिवाजीनगर केंद्रात गेल्यावर आम्ही खूप वर्षांनी भेटलो. आणि एकमेकाला माहिती आनंदित झालो आणि म्हणजे राजश्री एवढं छान बोलते वगैरे आपली मैत्री. नंतर पूजाला मी म्हणायचे तू ये फ्लो मध्ये ये, भेट, संस्थेचा फॉर्म भर, पण ते योग येत नव्हता. हा मला तर आता समृद्धीचं रशियाला तिचं झालंय डॉक्टरचं MBBSचं फिलिपिन्सला. नंतर तिचं बायोडाटा आलं त्या दिवशी योगायोगाने, हिला स्थळ पाहायचंय.
म्हणलं तू ये, तिचं पण घर पाहू सगळं, घरचं सासरचं पाहण्यातच वेळ जात होता, दुसरा मुलगा जास्त गॅप नाही झाला. नंतर मी खूप ब्रेन वॉश करून आज घरी आलेली आपल्यासोबत. आज सकाळपासून मी ठरवलं की आज जायचंच मला. सकाळी केंद्रात गेले तर तिथं मला मावशीने काम लावलं, तिथंच मला 1:30 वाजला. परत मुलाचा फोन यायला लागला, मला हे पाहिजे ते पाहिजे. म्हटलं आज किती वेळ झाला तरी आज आपल्याला जायचं. तर आता ही खरी मैत्री असते की आपल्या मैत्रिणीचं सक्सेस पाहून डोळ्यात पाणी येणं. आणि ते पहिले दिवस तिला सगळे आठवले की मी भाड्याच्या घरात होते, तिथं मी ते शिवानी ब्युटी पार्लर नावाची बाहेर पार्टी त्या गॅलरीला सामान घ्यायला जायचं पार्लरचं. हो, मी पण हो. नंतर पार्लरचा कोर्स हो, केला. नंतर कोर्स केला. पण आमची एक प्रगतीपूर्वक मैत्री आणि छान वाटायचं आम्हाला एकमेकीला भेटल्यावर. असं नाही की तिला पैशाची कमी होती, मिस्टर चांगल्या पोस्टवर होते, माझे मिस्टर चांगले कमवत होते, पण ती कड्यावर पोरगी घेऊन तिची बी तीच धडपड राहायची. नंतर मुलगा जास्त गॅपनी झाल्यानंतर ती फॅमिली ओरिएंटेड होऊन त्या फ्लो मध्ये बाजूला गेली. आमचा संपर्क कमी पडला. आशा करते आता पूजा ऍक्टिव्ह होणार, दर मीटिंगला येणार. तुम्ही सगळ्यांनी पूजाला मिरचीचा व्यवसाय आहे. ताई आल्याबरोबर ज्या ज्या मैत्रिणींनी पान मसाल्याची टेस्ट घेतली आहे ना, त्याचं श्रेय तुम्हालाच आहे. आल्याबरोबर लगेच आधी मसाला आणलाय का, मीटिंग व्हायच्या आधी, स्टॉल लावायच्या आधीच माझे काही मैत्रिणी आठवून घेतात. म्हणजे त्यांना तेवढी पण घाई असते की नंतर प्रत्येकाला आपल्या स्टॉल लावायची गडबड असते, नंतर जायची गडबड असते. मी म्हणते नंतर उरेल नाही उरेल किंवा गडबड होईल. मीटिंगच्या आधीच थोडा वेळ माझा सेव्ह होऊन जातो. आणि आता आपण मीटिंगच्या बद्दल किती बोलणं झालं ना, आम्हाला मीटिंगची इतकी सवय झाली आहे. तुम्हाला भेटायची ना, 1 महिना जर आम्ही मीटिंग नाही झाली तर आम्ही अक्षरशः मरगळल्यासारखे होतो. आम्हाला काहीतरी होतं की आम्हाला अक्षरशः अशक्तपणा येतो. म्हणजे डॉक्टरांच्याकडे काहीतरी होतं असं जे सांगतो ना, ते आम्हाला काहीतरी होतं की आम्हाला महिन्यातून एकदा 2दा भेटलं तरी हरकतच नाही, पण आम्हाला सवय झालेली आहे. नाही भेटलं ना की आम्हाला काहीतरी होतं. त्यामुळे आम्हाला काही नाही होऊ द्यायचं आहे. त्यासाठी आम्हाला तुम्हाला भेटण्यासाठी मीटिंगला यायचंच आहे. कंपल्सरी हे रुटीन चाललंच पाहिजे. खानापुरे आणि मी मोशीमध्ये राहते. गहू ज्वारी शेंगदाणे साबुदाणा असा माझा बिझनेस आहे. खूप छान हे रिस्पॉन्स मिळतो मला सगळ्या सामानाचा आणि खूप छान सेल पण होतो. ताईंसोबत राहून खूप आनंद वाटतो आणि ताईंचं मार्गदर्शन इतकं छान असतं ना. तळेगावला आम्ही 2दा गेलो होतो ताईंचं मार्गदर्शन ऐकायला. सर्वजण खरंच खूप ऐका, प्रत्यक्षात जाऊन तिथे खूप छान असतं. अगदी डोळ्यात पाणी येतं. आणि तिथं तुम्ही बहिणीसारखी आहे म्हणताना मला तिथं सगळेजण विचारायचे ताईंची तुम्ही बहीण आहेत का. म्हणायची नाही, ग्रुपमध्ये आहे मी. आणि खूप छान वाटतं ह्या ग्रुपमध्ये, आनंद मिळतो सगळं. त्यांनी अशी तगमग होती. जसं सीमाताईंनी सांगितलं, वीराताई आहे, उषाताई आहे, आपल्या कोर टीम मधल्या अजून मला काही कमी आलेले आहेत. तर तगमग असते त्याची, मीटिंग कधी होईल, आम्हाला 4 गोष्टी तरी ऐकायला भेटतील. आणि खूप इमोशनल, थोडं दुसरं कोण करताना पाहिजे, डोळे वेळे पुसून झालेले आता. आणि पहिलं काम करणार माझ्या बरोबरचा एक फोटो काढून टाकणार, मग नांदेडला सासरचे विचारणार, बार्शीला बाहेरचे विचारणार, सगळे विचारणार. मग त्यांचं खाली टॅगलाईन असते, आजही राजश्रीताईंची भेट. तर हे निस्वार्थी प्रेम असतं. बिझनेसचं काही असू द्या, त्या उद्योजका आहेत चांगल्या, ज्वारी शेंगदाणे साबुदाणा जसं म्हणता आपण घरपोच देतात, छान बिझनेस त्यांचा. त्याच्या पलीकडे ते आत्मसमाधान मिळवत आहे. आणि तुम्ही ठरवायचंय की माझ्यापासून काय घ्यायचंय तुम्हाला, कारण स्वामींनी मला बरोबरून दिलंय. तुम्ही काय घ्यायचं ते तुमच्यावर किशोर. मी योग शिक्षिका आहे. सुरुवातीला माझाही कॉन्फिडन्स खूप लूज होता. मला या ग्रुपमध्ये येऊन 2-2.5 वर्ष होत आहेत आता. पण सध्या माझा कॉन्फिडन्स, ताईंचं मार्गदर्शन आणि प्रत्येक गोष्ट ताईंच्या मार्गदर्शनातून नवीन गोष्टी शिकायला भेटतात. आणि जिथं आपण कमी पडतो तिथे ताई असतात. आणि प्रत्येक गोष्टीला जिथे खरंच खूप गरज वाटते, असं वाटतं की कधी कधी नाही का आपल्याला काही सुचत नाहीये, इथून पुढे आपलं डोकं चालत नाहीये, त्यावेळेस ताईंचा एखादा तरी व्हिडिओ पाहिला तर खरंच त्याच्यातून 100% पॉझिटिव्हिटी येते आणि खरंच डोकं चालतं आपलं बंद पडलेलं. आम्हाला स्वतःला खूप अनुभव आलेला आहे. आणि म्हणजे खूप छान मैत्री पण भेटते मला इथे आल्यापासून या ग्रुपमध्ये. आणि ही संस्था खूप सुंदर आहे. माझ्याकडे होते आणि मी ऑगस्ट महिन्यात जॉईन केलं आहे. ऑगस्ट महिन्यात मला कविता ताईने आलं, तर ही कविता त्यांनी जॉईन केलं म्हणून मी 12 ताईंना जॉईन करू शकते 4 महिन्यात. आणि रायश्री मॅडम तुमच्यासाठी एक आहे. मग आमच्या म्हणजे लेडीजमध्ये
असा एकमेकांना म्हणजे प्रेम आकृती नव्हती, म्हणजे प्रत्येक लेडीजमध्ये असते ते केवळ तुमच्यामुळे शक्य झालं. एकमेकीला ताई म्हणून हाक मारला, तुमच्यामुळे प्रेमाची भावना आकृती भावना वाढते. थँक्यू. त्यांनी एक महत्वाची गोष्ट बोललाय की लेडीज, आपण बऱ्याच वेळा पुरुष काय म्हणतो आम्ही 10 पुरुष एकत्र राहू शकतो, दादा पण येते तर महिला राहत नाही किंवा एकमेकीचं बोलतात, पण असं आपल्या ग्रुपमध्ये खरंच होत नाही. एकमेकीचे पाय ओढण्याऐवजी हातात हात धरून तुमच्यामुळे शक्य झालं ताई, तुमच्यामुळे ताई म्हणून विचारतात ना, खूप छान वाटतं. कसं आहे, लीडर कसं आहे त्याच्यावर बाकीचं असतं. जैसा राजा वैसी प्रजा, आपण असं म्हणतो की मी जर तुम्हाला चुकीचा मेसेज दिला, मी जर त्याच्याबद्दल बोललो तर तुम्ही पण ते शिकला. मी काय मेसेज देते याच्यावर ताईला इतकं मिस केलं. मला वाटतं हे आपल्या स्मृता पंडला दिनीसाठी होतं, नाही फोटो किंवा याच्यासाठी नाही, एवढं सुंदर नाही मिस केल्यासाठी आहे हे. आणि खूपच म्हणजे ताईंनी पर्सनली पण म्हणले की कार्यक्रमाला का नाही आले, बट माझा काही फॅमिली प्रॉब्लेम होता म्हणून मी नाही आले. बट प्रत्येक म्हणतात ना, जसं प्रत्येक गोष्टीत मोटिवेशन असतं किंवा काय आहे, सगळ्यांनी सांगतात की जिथं जिथं स्टक झालं तिथे ताईंचं अनुभव मॅटर करतं म्हणून. पण ती जी ताईंची तळमळ खरंच पाहिली तर असं वाटतं की आपण तिथे आहोत आता सध्या. आणि ते जे त्यांनी त्या अँगलनी बघतात की त्यांना काय काय फेस करावं लागले आणि तेच आपणाला करावं लागते ना, ते त्यांनी याच्यातून सांगतात. आणि ही छोटीशी गिफ्ट जी माझं काम आहे एम्ब्रॉयडरी मी एम्ब्रॉयडरी करून केलेली आहे आणि आपल्या संस्थेचा लोगो आहे आणि इथं वरती आहे आधारस्तंभ. आधारस्तंभ संस्था पण आहे आणि ताईंचा फोटो आहे, तर ते आपले आधारस्तंभ आहेत. येस, तेच आधारस्तंभ आहेत. खूप छान बघा, खूप छान क्रिएटिव्हिटी. आणि बघा त्यांनी तो मेसेज दिला की या नुसत्या फोटोला वेटेज नाही, दिसायला याच्यापेक्षा सुंदर खूप असतात. खूप छान फोटो आपण पाहतो. वर्क करते, जे की मॅमचे ऑलरेडी 2-3 ब्लाऊज पण बनवले. प्रत्येक वेळी दर थर्सडेला मॅमचा स्वामींचा स्टेटस आणि जे केदारनाथला गेलेला होता तो मंडेला स्टेटस ठेवलं की म्हणतं तरी कोणी ना कोणी नवीन विचारतं की ओळखते का. येस, ओळख त्यांच्यामुळे आमची होती, आमच्यामुळे त्यांची नाहीये. थँक्यू सो मच. तुमच्यामुळे माझी बघा त्यांनी जे सांगितलं सांगेल. छायाने एवढा मन लावून करून दिला तो. अजून तुम्ही रीलला पाहू शकता, तिथे एक रिटायर्ड IPS ऑफिसर त्यांचा ग्रुप होता. त्यांनी माझ्या मिस्टरांना विचारलं या तुमच्या मिसेस येतात आणि आम्ही त्यांना मनापासून ऑब्झर्व करतोय, त्यांचं ड्रेसिंग सेन्स आणि हे आम्हाला आवडलं. त्यांनी माझे व्हिडिओ घेतले तिथं. म्हणजे ते म्हणले आम्ही आमच्या घरी आमच्या मिसेसला दाखवला की थीमनुसार अशा साड्या घाला, असं राहा तुम्ही. त्यांनी बाईचा पाठीचा सगळं व्हिडिओ आणि फोटो घेतले. तो ब्लाऊज खरंच खूप छान केला आणि मनापासून केला. थँक्यू. आणि छायाचं वैशिष्ट्य आपल्या टाकून गेलेल्या खराब झालेल्या साड्या बऱ्याच जणांना रफू करून छायाने करून दिल्या. आता मला पण काही ब्लाऊज द्यायचे वर्कला, तर बरं झालं तुम्ही. थँक्यू. ताईंचं म्हणतात जसं स्वामी मार्ग असला की आहे बरोबर. तर मी फक्त रिसेलिंग साड्या करत होते आत्ता, पण याच याला दत्त जयंतीला मला 40 साड्यांची ऑर्डर भेटली माझ्या केंद्राच्या तिथूनच. आणि त्यांनी आवर्जून ब्लाऊज पण करून घेतला दोघा तिघांनी, जे स्वामींचं मी ताईंचा ब्लाऊज करून घेतला. स्वामींचं पण हां, थँक्यू. मी सेकंड टाइम आता गागरे ताईंना भेटते. मी ऍक्च्युअली ग्रुपमध्ये नाही आहे, पण माझ्या मैत्रीण आणि पाटील मॅडम या ग्रुपमध्ये आहेत. पण मला तुम्हाला भेटून फर्स्ट टाइम पाहिल्यानंतर एवढा आनंद झाला की मी तुमचे सगळे व्हिडिओ, तुमची जी यशोगाथा आहे ती सर्व मी ऐकलेली होती. मला खूपच आनंद झाला. आणि आज सेकंड टाइम मला अनिता पाटील मॅडमने जेव्हा सांगितलं की आपल्याला मॅडम त्यांची मीटिंग आहे तिथे जायचं आहे, तर मी म्हटलं आपण आवर्जून जाऊया. आणि आम्ही एक कॅन्सर मुक्त अभियानावर जे काम करतोय, आपण मागच्या वेळेस भेटलो त्यावेळेस बोललोच होतो, त्यावेळेस तुम्ही म्हटलं की आपलं ज्यावेळेस मीटिंग होईल त्यावेळेस तुम्ही या आणि सर्व महिलांना अवेअर करण्यासाठी आपण जे अभियान राबवतोय ते याद्वारे सगळ्या महिलांपर्यंत आपल्या पोहोचता येणार आहे. आणि आपला जो हेतू आहे घरोघरी आपल्याला कॅन्सर मुक्त अभियान राबवायचा आहे, जो त्यासाठी आपली कंपनी जी आहे ती वेगळी रणरागिणी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून आहे. तर आमच्या जे ध्येय आहे किंवा आमची जी इच्छा आहे की आपलं जे अभियान राबवलं जाते त्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करावं अशी माझी इच्छा आहे. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला भेटून मला खरंच मनापासून खूप आनंद होतो, म्हणून मी आवर्जून आले मॅडम. थँक्यू. म्हणजे मी या संस्थेत आहे, ही माझी दुसरी मीटिंग आहे. आता जसं माझ्या मैत्रिणीने सांगितलं की रणरागिणी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड कॅन्सर मुक्त भारत अभियान. महिलांचं कसं होतं आताच्या युगामध्ये जर बघायचं म्हटलं तर स्वतःकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ बिलकुल नाहीये. जॉब म्हणा किंवा घराच्या जबाबदाऱ्या म्हणा इतक्या वाढलेल्या आहेत की त्याच्यातून जर तुम्ही स्वतःकडे लक्ष द्यायचं म्हटलं तर होत नाही. जर स्वतःकडे लक्ष द्यायचं म्हणजे जोडलेली आहे. मी जेव्हा आले तेव्हा मी ताईंचा व्हिडिओ बघून आले, पण इथं आल्यानंतर एक फॅमिली म्हणूनच मी हे असते.
त्याच्यानंतर ताईंसोबत राहून खूप शिकायला मिळतं. माझं पार्लर आहे गंधर्व नगरीमध्ये, पण मी व्यवसाय व्हावा ह्या हेतून कधीच येत नाही. मी दर महिन्याला एक एनर्जी बुस्टर म्हणून ताईंना ऐकण्यासाठी येत असते. आता गेले 6 महिने मी मीटिंगला आले नाही काही फॅमिली इश्यूमुळे, पण आज आले. आज मला घरी माहेरी आल्यासारखं वाटतं, खूप छान वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की बिझनेस होतच असतो, पण त्यापेक्षा एक लेडीज म्हणून आपण एक पॉझिटिव्ह एनर्जी इथून घेऊन जात असतो. त्याच्यामुळे बिझनेस तर छानच होत असतात. सगळ्यात महत्त्वाचं दर महिन्याला मीटिंगला घेऊन राजश्री मॅडमला ऐकणं ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट असते. थँक्यू. मी संपूर्णपणे नवीन आहे आज या मीटिंगला पण आणि पूर्ण ग्रुपला पण. आणि तुमच्या मीटिंगला येण्याचं खूप मोठी स्टोरी आहे. मी कधीतरी सांगेन की म्हणजे मी खूप तळमळत होते. मी फक्त राजश्री गागरे आणि मॅग्ना प्लास्ट एवढंच मला माहित होतं. मग त्याच्याशी रिलेटेड मला फेसबुकला, इंस्टाग्रामला, गुगलला, युट्यूबला जे काय कंटेंट मिळतं मी ते सगळं 4-4, 5-5 वेळा पडताळून पाहिलेलं आहे. आणि जो रिस्पेक्ट मला राजश्री ताई तुमच्याबद्दल मी ते पाहून माझ्यामध्ये जो रिस्पेक्ट मला आदर जो वाटत होता आणि मी तळमळत होते की मी कशी भेटू शकेल तुम्हाला. आणि त्यातल्या त्यात माझी एक मैत्रीण म्हटली की मी फेसबुकला फॉलो करते, रोजचे तुमचे व्हिडिओज वगैरे बघते आणि माझं स्वतःचा व्यवसाय सांगते. आधी माझं नाव सुद्धा सांगायचं विसरले. तर माझं नाव छाया बोरसे, मी भोसरीमध्ये राहते आणि एक व्यावसायिक आहे. मी माझं स्वतःचं कोचिंग इन्स्टिट्यूट चालवते. मी ऍट प्रेझेंट माझं 5वी ते 10वी पर्यंतचं साधारण 150-200 मुलांचं इन्स्टिट्यूट आहे. पण मला काहीतरी ताईंकडून शिकायचंय, खूप काहीतरी शिकायचंय आणि भरपूर मोठे भविष्यातले प्लॅन्स आहेत. आणि मला असं वाटतं की हा एक करेक्ट प्लॅटफॉर्म आहे माझ्यासाठी की माझी स्वप्न मला पूर्ण करायला तुमच्याकडून पॉझिटिव्ह एनर्जी भेटेल. आणि इथं कशी पोहोचले मी तो एक मोठाच प्रवास आहे. म्हणजे मला एकीकडून समजलं की माझ्याकडे नंबर आहे राजश्री ताईचा. म्हटलं शेअर करता का? तर मला मी शेअर नाही करू शकत. बरं त्यांचं कोणी असिस्टंट असेल तर त्यांचा द्या, मी अपॉइंटमेंटसाठी प्रयत्न करते. तर त्यांनी म्हटलं ते पण मी बहुतेक नाही देऊ शकत. मग मला माहित नव्हतं. आज पण मला लेट झालं जरा 20 मिनिट्स का 20-30 मिनिट्स लेट होते मी, कारण 2दा इथून गेले. मी भीमा बंगला शोधतीये आणि नाही मी वरती स्वामी समर्थ बघतीये आणि गाडीवरून फिरत आहे इकडून तिकडून. नंतर गुगल वरती टाकून पाहिलं की काहीतरी भेटतं का, तर एक नंबर मिळाला. मी काहीतरी 15 दिवसापूर्वी त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट केला. रजिस्टर करायची तळमळ. रजिस्ट्रेशन फॉर्म भरला गेला नाही तरी पे करून ठेवलं की मला या ग्रुप मधून काढलं नाही पाहिजे. आणि खूप छान वाटलं मला इथे, म्हणजे माहिती नव्हतं काय येते आणि इतक्या सगळ्या उद्योजिका उभारून येतात आहे पुढं आणि सक्सेसफुली व्यवसाय करतायत, घर कुटुंब सांभाळून. आणि त्याचं श्रेय तुम्हाला जातं ताई, कारण हो खूप छान. आणि मला आवडेल इथं येऊन संस्थेबरोबर जुळायला आणि मला पदरात घ्या. थँक्यू सो मच. एवढे मोठे नाहीये, पण तुम्ही जी तळमळ करताय ना, खरं तर स्तुत चांगलं वाटतं, पण तशी सवय नाही पाहिजे. माझ्या आईचे संस्कार आहे. माझ्या डोक्यात ज्या दिवशी स्तुती आणि आवाज आहे त्या दिवशी तू खाली ये. आणि माझ्या फुग्याचा टाच नीट वाचायचं काम आई नेहमी करते. मी नेहमी सांगत असते की आईचं आत्ता पण म्हणणं आहे, तुझे काय ते स्वामी म्हणून जे काय तुला ओळख दिली ती महाराजांनी दिली, त्या मार्गाला विसरायचं नाही. त्या मार्गामध्ये नेहमी जाऊन वाढत पाहिजे. तिथं गर्व नाही झाला पाहिजे. आध्यात्मिक वारसा जपला पाहिजे. तू घडली तशी तुझी इतर भगिनी बाई ही तळमळ पाहिजे. तर तुमची इतकी तळमळ आहे, एक तुमच्या सांगतानाच्या स्टोरीमध्ये जाणवलं. कुणीतरी त्यांना राणी मॅडमचा सुद्धा नंबर दिला नाही. हो, ते तुम्हाला भेटून गेलेले आहेत, पण त्यांनी नंबर नाही दिला. मी गुगल वरून काढलाय तुमचा नंबर. तर असं वाईट वाटतं की बऱ्याच महिला असं करतात की मॅडम कडं ती व्यक्ती जास्त क्लोज होईल का, माझा पत्ता कट होईल का, मॅडम तिला जास्त जीव लावतील का, ही भावना मला ठेवू नका. इथं सगळ्यांवर सारखंच प्रेम आहे आपलं, पण बिचाऱ्यांना एवढा त्रास झाला. आमचा गुगलला मॅडमचा नंबर आहे. आमचे शुभम सर तर माझ्या मॅडमसाठी इतके फोन येतात त्या गुगलच्या नंबरला पाहून. तर मी सगळ्या स्वामींनी दिलेली ओळख आहे. पण प्लीज कोणी जर नंबर मागितले तर हा लाईव्ह मधून हा मेसेज जाईल. ज्यांनी कोणी दिला नसेल त्या ताईला एवढा त्रास झालाय, प्लीज कोणाला त्रास नाही ताई. हार्डली 1 वर्ष झाले मी तुम्हाला फॉलो करतेय आणि कुठून तरी, आणि मला कळत होतं की तुम्ही भोसरीमध्ये अजित गव्हाणे सरांसोबतचे काहीतरी त्यांचे फॅमिली. सोनाली जाधव इमोशनल आहे. मला म्हणजे बरेच वर्ष झाले जॉईन होऊन. मला मीटिंगला येऊन खूप छान वाटतं.
मॅडम मध्ये पण खूप छान वाटतं मला. हा, आधी पोलीस लाईनला राहत होते मी, आता मोशीला गेली. मी सुरेखा सोनवणे इथं राहते. पोलीस लाईन मध्ये फर्स्ट टाइम आली. कसं वाटलं तुम्हाला इथे? बरं वाटलं. छान वाटलं ना? जवळ आहे तरी पण मीटिंग होत होती, आता येत जा. तसं नाही, मला छोटी मुलगी आहे ना, जमत नाही. थोडं मागं बसलंय तर काय होत नाही, पण ऐकायला भेटतं आपल्याला. दिल्लीवरून आले आहे आणि माझी ही दुसरी मीटिंग आहे. ऍक्च्युली मागच्या महिन्यात मला मीटिंगला यायचं होतं, पण गाडीवरनं पडल्यामुळे मी नाही गेले त्या मीटिंगला. हा, रोडाला हो आता बरं आहे. त्यामुळे मी मागच्या महिन्याच्या मीटिंगला नाही येऊ शकले. मी नाव दिलं होतं, पण त्या कारणामुळे नाही येता आलं. माझा स्वतःचा व्यवसाय आहे प्रद्युम्न उद्योग. या व्यवसायाअंतर्गत मी उन्हाळी वाळवण्याचे पदार्थ आणि दिवाळीचा फराळ करते. दिवाळीचा फराळ बनवते आणि आज मी तुम्हाला माझ्या हातची चकली, भाजणीची चकली आहे, त्याची टेस्ट देण्यासाठी तुम्हाला थोडंसं सॅम्पल पॅक आणलेला आहे. आणि माझ्या प्रोडक्टमध्ये बटाटा पापड मी बनवते, बटाटा वेफर्स असतात आणि मी बटाटा पापडचे सुद्धा काही सॅम्पल आणले आहेत, जे मी तळून आणले धरून शेंगदाणा तेलामध्ये. तर ते माझी इच्छा आहे की सर्वांनी टेस्ट करावे आणि तुमच्या सगळ्यांचा रिप्लाय मला द्यावा. आणि या संस्थेमध्ये मला छान वाटलं, म्हणजे मी पहिली मीटिंग अटेंड केली त्यावेळेलाच मला छान वाटलं. आज ॲक्च्युली मला लेट झालं, मुलाला शाळेतून आणल्यामुळे थोडंसं लेट झाला. मग मिस्टरांनी मला इथेच सोडलं आणि ते पण बोलले मला ॲक्च्युली मीटिंग ऑलरेडी सुरू झाली आहे. मला सुरू झाली तरी पण 10-15 मिनिटं होईना का होईना मला जायचं आहे म्हणलं मीटिंगला, मी जाऊन येते म्हणलं. मी आळंदीला राहायला आणि माझं उन्हाळी वाढून बनवते. मी माझा भरपूर बिझनेस करतो आणि मला सक्षम उद्योजका पुरस्कार मिळालेला आहे, ते पण सांगा. सक्षम उद्योजका पुरस्कार पण भेटलेला आहे. हे बघा, एकमेव मी नाही देऊ शकत इतका बिझनेस होतो. वेफर्स, बटाटा पापड, कुरड्या, उन्हाळी कामं, म्हणजे एवढं त्यांच्याकडं ऑर्डर फुल असतात. स्वतः चुलीवर हाटून वगैरे 2-2 वाजता उठून त्या करतात व्यवसाय. असं काहीतरी करा, फक्त त्यांना मला सर्वात पहिल्यांदा मी मॅडमची माफी मागते. नाही 5 ते 6 महिने आले मी तुम्हाला फॅमिली प्रॉब्लेम होता माहिती मला. तर आपल्या सर्वांचं इथे येण्याचं कारण असं आहे की इथे येऊन नवीन मैत्रिणी मिळतात, नवीन महिलांचे व्यवसाय काय आहे ते आपल्याला कळतं आणि त्यांचं मुलाचं मार्गदर्शन मिळतं आणि आपला हरवलेला आत्मविश्वास मिळतो. आणि मी जे बोलते मला असं एकही शब्द बोलता येत नव्हतं. मी मॅडमकडे बघून माझं बोलणं सुधारलंय, सगळ्या गोष्टी मी त्यांच्याकडनं घेतल्या. आज इथं उभे आहे ते फक्त मी मॅडममुळे. खूप खूप धन्यवाद मॅडम, खूप खूप धन्यवाद. बघा, बोनेस आणि केटरिंगचा बिझनेस आहे. ताईंची म्हणजे 2 वर्ष झाले ओळख झाली. ताईंना जेव्हा पहिल्यांदा भेटली तेव्हा मला काहीच येत नव्हतं. ताईंनी माझ्यात फार मोठा सुधार केला आहे. या ग्रुपमध्ये मैत्रिणी पण फार छान आहे, ते एकमेकांना मदत करतात, एकमेकांचे नावं कॉन्टॅक्ट नंबर देतात आणि बिझनेस वाढवतात. सीमा ताईंना पण थँक्यू, सोनल ताईंना पण थँक्यू. हे पण क्षेत्र कंटिन्युअस कॉन्टॅक्ट द्यायचं काम चालू असतं. मग आता कोण जेवणाची ऑर्डर देणार? आता क्लाउड किचन वाले ह्या पण आल्या मॅडम. सोनलकडे तुमचं कार्ड वगैरे देऊन ठेवा. काय होतं, आम्हाला जेव्हा खात्री येते ना तर इतक्या माणसांचा स्वयंपाक वेळेत जाईल, टेस्ट व्यवस्थित असेल, कंप्लेन येणार नाही. सोनलचं खूप नाव आम्ही प्रेफर करतो, म्हणजे बऱ्याच वेळा सोनाली गंगवालचं नाव. तर सुरुवातीला तर असं होतं की मी जैन आहे, मी जर हा व्यवसाय केला, मी सांगितलं होतं स्टेटसला टाका सोशल मीडियाला, आमचे पाहुणे काय म्हणतील, मी टाकू का नको, इथपर्यंत असतं महिलांचं की मी हा व्यवसाय करते तर माझे पाहुणे नातेवाईक काय म्हणतील. तर तो आत्मविश्वास सांगणं, तुम्ही त्या फ्लो मध्ये येणं, या गोष्टी करताना खरं तर स्वामींच्या आशीर्वादानेच मी जे बोलते ते बोलते. पण त्याच्यामध्ये मी जसं सांगितलं ते जो करून दिलं, ऐकणारा शिष्य पण तेवढ्या ताकदीचा पाहिजे. खरंच घडतात महिला, पण तुम्ही तेवढं फॉलो केलं ना. मी नेहमी सांगते, मी वैयक्तिक मार्गदर्शन मध्ये 5च गोष्टी सांगते. त्या 5 पैकी तुम्ही 3 जरी केल्या, तुम्हाला पेलणार नाही एवढा व्यवसाय. पण तुम्ही 3 पण करायला, 1 करायला पण टाइम लावता. मग 3 करायपर्यंत जाऊपर्यंत तुमचा व्यवसाय वाढायला सुरुवात होती. तुम्ही स्वतःला थांबून देतात 2 गोष्टी केल्यानंतर. मग मी म्हणते त्या 5 नकाच करू. तुम्ही 3 जर गोष्टी केल्या ना, वेटिंगला राहील तुमचा व्यवसाय, वेटिंगला. प्रत्येकीला सांगते, टपरी ते फॅक्टरी एकच फॉर्म्युला आहे. मी फॅक्टरी चालवते आणि तुमचा छोटा व्यवसाय आहे, तुम्हाला वेगळं आहे मला वेगळं आहे असं नाही. पहिले हे डोक्यातून काढा, व्यवसाय कुठलाच छोटा आणि मोठा नसतो. तुम्ही बनवलेली वस्तू किंवा घेतलेली वस्तू विकता, 2 पैसे त्याच्या मागे कमवता, हा व्यवसाय झाला. त्याच्यामुळं
कुठल्याही व्यवसायाला लागायचं नाही. रिसेलिंग करा, मॅन्युफॅक्चरिंग करा, सर्व्हिस इंडस्ट्री करा, 3-4 प्रकारे आपण व्यवसाय करू शकतो. इथं बनवणार आहे पण त्यांच्याकडे मार्केटिंग स्किल नसत, घेऊन विका. कोण म्हणणार आहे का तुम्हाला ग्रुपमधलंच विकताय? विका, ग्रुपमध्ये रिव्ह्यू टाका. एका ताईंकडून घेतलं, एका ताईंना विकलं तरी चालतंय. करण्यासारख्या खूप गोष्टी, पण आपल्या मनाची तळमळ पाहिजे पहिली. मला काहीतरी करायचंय, मला 2 पैसे मिळवायचे. हा, आता आपली एक टेंडन्सी काय असते, घरात तुला काय कमी आहे, तुला लागेल ते मी देतोय, मॉलला जाऊन सामान आणतोय, खरेदी चांगली होती, मग मुलं बघ, पाहुणे रावळे बघ, स्वतःला वेळ दे, आराम कर. हे सगळे करून तुम्हाला जर समाधान खरंच मिळतंय का? कारण स्वतःच्या कमाईने आपण 200ची घ्या, नवऱ्याने 1000ची साडी द्या, फरक होतो याच्यामध्ये. कारण त्या 200च्या साडीमध्ये, ब्लाऊज पीस मध्ये स्वतःचा आत्मविश्वास असतो. मग याच्यामध्ये कुटुंबाला बाजूला करून करायचं का नाही, त्यांच्या इच्छे मिळून करायचंय आपल्याला. आता ह्या पानगावाने ताई, त्यांची सून आलेली, त्यांना मला क्लासेसचा अनुभव आहे, काय करता येईल मी पुढचं सजेशन देईल तुम्हाला. पण काही आमच्या समोर ब्लँक बसतात, आम्हाला काहीतरी करायचं. आता आम्ही तुम्हाला प्रत्येकीला ते सांगायला तेवढा वेळ नाही ना. तुम्ही वैयक्तिक मार्गदर्शनाला इथं 15-20 जणी बसलेल्या असतात. एक जण येते माझ्याकडे 10-10 मिनिटं जरी धरले तर तुम्ही विचार करा, तेच रिपीट बोलण्यापेक्षा तुम्ही जर व्हिडिओ पाहून आल्या. आम्ही नेहमी सांगतो, राणी मॅडम, आम्ही तुमच्या मनातले 5 व्यवसाय पहिले कागदावर काढा, त्या रिलेटेड युट्यूबला व्हिडिओ बघा, त्या रिलेटेड मी किती भांडवल टाकू शकते, व्यवसायाला किती वेळ देऊ शकते, मला त्याच्यातलं नॉलेज आहे का, मैत्रिणीने केलं म्हणून मला करायचंय का, कोणाच्या इरीशिरीवर करायचंय का, तिचा लई व्यवसाय होतो म्हणून मला तो व्यवसाय करायचा का, हे स्वतःला प्रश्न विचारा पहिले. आणि कुठलाही व्यवसाय बळकटी घ्यायला 3 वर्षाचा टाइम लागत असतो. 1000 बाय 1000चा फॉर्म्युला माहितीये, त्याच्यात तुमचं धैर्य खच्चीकरण नाही झालं पाहिजे, नुकसान सोसायची तयारी पाहिजे, मान अपमान त्याच्यात धरला नाही पाहिजे, कुणीतरी मेंटर केलं पाहिजे. आम्ही तर फ्री मध्ये तुमचे मेंटर होतो, 199 मध्ये काहीच नाही. मग त्याच्यात तुम्ही मेंटरने सांगितलेल्या गोष्टी करताय का? तुम्ही त्या गोष्टी करत असाल तर नक्कीच व्यवसाय पुढे जाणार. गॅरंटेड स्टॅम्पवर मी लिहून देईल. माझी मायनसची कंपनी प्लस मध्ये कशी आणलेली मॅग्ना प्लस, तुम्ही युट्यूबला सगळ्यांनी पाहिले, संघर्ष खूप होता. मग त्या संघर्षामधून मी उभी राहते. आध्यात्मिक गुरुची गरज आहे तुम्हाला, कारण बऱ्याच वेळा नैराश्य येतं, निगेटिव्हिटी येते, करू का नको, थांबल्यासारखं वाटतं. मग त्या आध्यात्मिक गुरुची रोजची आमची ताकद असती, नित्यसेवा असती, नैवेद्य आरती असती. त्या ताकदीमुळे तुम्हाला माझ्याकडे पाहून पॉझिटिव्ह वाटतं, ओरा पॉझिटिव्ह वाटतो. ज्या क्षणी मी पण हे सगळं थांबवल, कुठेतरी ओव्हर कॉन्फिडेंट होईल, माझाही ओव्हर डाऊन होईल, मलाही निगेटिव्ह वाटेल, तर ते होऊ नये म्हणून रोज तुम्ही पण करायचंय. तेच मी मार्गदर्शन म्हणून सांगते. तुम्ही 11 वेळा तरी कुठल्या तरी गुरुचं नाव घ्या, देवापुढे नतमस्तक व्हा, आंघोळ केल्यानंतर देवापुढे अगरबत्ती तरी लावा, स्वतः 2 मिनिटं डोळे मिटून तरी देवापुढे बसा. ती एनर्जी तुमच्यात क्रिएट होईल. लगेच तुम्हाला मी म्हणाल का मेडिटेशन करा, नित्य सेवा करा, हे करा, ते करा, पण स्वतःचा ओरा जेवढा क्लीन असेल ते स्प्लिट होतं. आपल्या आजूबाजूला आपण ते स्प्रिंकल करत असतो. आपला ओरा जेवढा क्लीन आहे तेवढं समोरच्याला आपल्याकडे यायला बरं वाटत असतं. त्याच्यामुळे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं, पहिलं स्वतःवर लक्ष द्या. स्वतःचा ड्रेसिंग छान असावा, मग महागडेच कपडे घालायचे का? इनर ब्युटी, मग इनर ब्युटी साठी तुम्ही स्वतःला योगासनं करताय का? ऍटलीस्ट 10-11 सूर्यनमस्कार घालताय का? सकाळी स्वतःला तुम्ही 15-20 मिनिटं तर देताय का उठल्याबरोबर? मी तर सांगते, उठल्या आरशात पाहून हसा, तोंडावरून हात फिरवा. घरातले वेळ म्हणलं तरी चालेल, पण हसा आरशात पाहून. त्या व्यक्तीबरोबर तुम्ही हसले तर दिवसभर तुम्ही हसता. कारण आपण स्वतःबरोबर किती प्रामाणिक राहतो. स्वतःवर प्रेम करायला शिका. कपडे कमी किमतीचे असू दे, नीट नेटके घाला, स्वच्छ राहणी मन असावा, पेरावं. बऱ्याच वेळा मी ब्युटिशियनला म्हणते की तुमच्याकडे पण वाटलं पाहिजे यावं. तुमचे केसांचं कसं आहे स्ट्रक्चर, तुमच्या स्किनचं स्ट्रक्चर कसं आहे, तुम्ही आहे त्याला नीट नेट करा. आता समजा तेजूचं अँकरिंगचं करत असताना तेजूची बॉडी लँग्वेज कशी आहे, कॉन्फिडन्स किती दिसतोय, माईक धरण्याची पद्धत काय आहे, बोलण्याची पद्धत काय आहे, त्याच्यानुसार ऑर्डर मिळत असतात. तुमच्या फील्डला रिलेटेड तुमचं राहणीमान असलंच पाहिजे. नेहमी तुमचे प्रॉडक्ट तुमच्या सोबत असलेच पाहिजे. ते सगळं जर तुम्ही करत नाही, तुम्ही जर सांगणार बिझनेस होत नाही, मग हा व्हॉट्सअप ग्रुप आहे का? काही व्हॉट्सअप ग्रुप मध्ये फक्त जाहिरात टाकायचे 300-300 रुपये महिन्याचे. तुम्हाला मी पुरावे देईल, त्याचे दाखले आहे माझ्याकडे. आणि अशा ग्रुपमध्ये तुम्हाला फक्त हा व्हॉट्सअप ग्रुप नाहीये, लक्षात घ्या. इथं अंतर्बाह्य बदल होतात तुमच्यात, एकमेकीबद्दल आस्था तयार होती, एकमेकीला आपल्याला बिझनेस द्यावा वाटतो, एकमेकीच्या आपण हातात हात धरतो. नूतनताई हसताय, नूतनताई थोड्याशा लेट आल्या, पण त्यांना माहिती, त्यांना मी पाहिलेलं नव्हतं तरी बिझनेस देत होते, का तर त्या ग्रुप सदस्य झालेल्या होत्या. तुम्ही जेव्हा फॉर्म भरून सदस्य होता तर तुम्ही SMS फॅमिली मेंबर होता. मग तुमच्या प्रती आमच्या जबाबदाऱ्या पण वाढत असतात. मग मैत्रिणी, कोर टीम तुम्हाला बिझनेस देत असते, तुम्हाला आत्मविश्वास देतात. काही जण एकमेकींना सांगतात, डान्स करतात छान,
कधीच कुणी डान्स न केलेल्या महिला डान्स करतात आपल्या वर्धापन दिनाला, जागतिक महिला दिनाला. तो आनंद शब्दात नाही सांगू शकत आपण. प्रत्येकीला सुप्त इच्छा असते, मग भीती असते मला जमल का, मग सोनाला सांगाल नाही मी करूनच घेते. म्हणजे अशा मैत्रिणी आपल्या बोटाला धरून नाही मी तुला शिकवते, नाही तू अशीच साडी घाल, नाही तू चल माझ्या बरोबर, ताई आपल्याला ट्रिपला जायचं, ताई तुम्ही आमच्या बरोबर चला, आम्हाला तुमच्या बरोबर फोटो काढायचे. हे सगळं होतं आपल्या ग्रुपमध्ये. आणि एवढं नाही कोणाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलत नाही. असं पण आहे की हळदी कुंकाला ज्यांचे पती आकस्मिकपणे गेले आम्ही त्यांना सांगतो सांगू बी नका, तुम्ही पण हळदी कुंकू घ्या, करून पण देऊ नका. हा तुम्हाला ओपन प्लॅटफॉर्म इथं मिळतो. चला अजून किती जणी राहिले? रिसेंटली ग्रुप जॉईन केलाय आणि इथे सर्व लेडीज माझ्यापेक्षा वयाने अनुभवाने खरंच खूप मोठा आहे. आणि म्हणजे सांगायचं एवढंच आहे की माझ्यासारख्या माझ्या जनरेशनच्या मुलींसाठी पण तुम्ही आयडियल आहात. आणि माझ्या नंतर माझ्या 4 फ्रेंड्सने पण हा ग्रुप आपला ग्रुप जॉईन केलाय. या ग्रुपच्या काही सदस्य झाल्यात. जसं की तुम्ही सांगितलं तनु मॅमला तुम्ही त्या मल्टी स्किल आहेत, त्यांच्याकडे खूप स्किल आहे. त्या ब्युटिशियन आहे, अँकर आहे, सिंगर आहेत. तर सांगायचं एवढंच आहे की तुम्ही 10 हातांना कामं देता. जर त्यांना मेकअपची ऑर्डर दिली तर निश्चितपणाने तुम्ही मला इव्हेंटची ऑर्डर द्या. हे अशी मी इथपर्यंत आलेली आहे. आणि एवढंच सांगेन की तुम्ही जसं सांगितलं देणारा देत असतो, फक्त घेणारा तेवढा कॅपेबल पाहिजे. आणि आज मी घेण्यासाठी इथपर्यंत आलेली. मी नवला मुंबई तालुका मावळमधनं मी आलेली आहे. माझं 40 किलोमीटर अंतर आहे. ताईंना माहित आहे तळेगाव दाभाडीपासून आतमध्ये आहे. तर मी आज फक्त तुम्हाला भेटण्यासाठी लास्ट टाइम राणे मॅमला मी कॉल केला होता. त्यांच्याकडनं अपॉइंटमेंट घेतली होती, बट मला इव्हेंट असल्यामुळे मला ते पॉसिबल नाही झालं. पण मी यावेळी खास तुमच्याकडून काही मार्गदर्शन घेण्यासाठी आलेली आणि खूप छान वाटलं. म्हणजे एवढं महिला आज तुमच्यामुळे उद्योजक होत आहेत. खूप छान वाटलं. आजपासून म्हणजे माझी पहिलीच मीटिंग आहे, पण यानंतर मी सुद्धा प्रत्येक मीटिंगला येईल हे मी आज तुम्हाला या ठिकाणी 100% गॅरंटी देते. आणि असंच मार्गदर्शन तुम्ही मला करत राहावं. खरं तर माझा घसा पॅक झालेला आहे. कंटिन्यू 4 दिवस उज्जैन ठिकाणी उज्जैनमध्ये जाऊन मी होम मिनिस्टर घेतलेला आहे. त्याच्यामुळे आज आवाज येत नाहीये. पण फक्त एवढंच नाही, मी आज मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की मला तुमच्याकडून मार्गदर्शन पाहिजे. आणि मला हे तुमच्या एवढं नाही, पण कमीत कमी तुमच्या खांद्याला चालते आणि एवढं यशस्वी होता आलं तर थँक्यू सो मच. अपेक्षेने कधीच पोलीस कोणाला अटॅच होऊ नका. मी तेजूचं उदाहरण का दिलं की तेजूला फक्त तिथे येऊन गाणे गायचे होते. मग नंतर आम्हाला काय करतो आम्ही ऑब्झर्व करतो की तुम्ही संस्थेशी किती रिलेटेड, किती कनेक्टेड आहे. तुम्ही संस्थेच्या ग्रुपवर ऍक्टिव्ह आहात का, तुम्ही संस्थेच्या कोर टीमला रिस्पॉन्स देता का, तुम्ही म्हणजे कुणी पण प्रातिनिधिक स्वरूपात. मग याच्यानुसार आम्ही काय करतो वर्गवान आम्ही या तर आपल्या बरोबर कनेक्टेड आहे, या तर काही महिलांना व्यवसाय पण देत आहे, या तर हेल्पिंग पण आहे. म्हणजे एक असे निकष असतात. मग त्याच्यानुसार तुम्ही जवळजवळ येत जातात, ऑटोमॅटिक मिळत जातं. कारण तुम्ही आज इथं आल्या तर या 70-80 जणांचे तुम्ही कार्ड तुमचे देऊ शकता. हे PR मिळतात. एक स्टेप बाय स्टेप असते. पहिलीतल्या विद्यार्थ्याला 4थीतला अभ्यास आम्ही का नाही देत की पहिली स्टेप काय असते तुमची फॉर्म भरल्यानंतर शाळेत जसा मुलाचा दाखला घालतात त्या मुलाला दाखला घातल्यावर वाराकडे शिकवतात, मग नंतर उजळणे शिकवतात, मग वाचायला शिकवतात. तसं असतं. प्रत्येकीला अपेक्षा आहे की आणि माझा हेतूच आहे प्रत्येकीने राजश्री माना, प्रत्येकीने माना. म्हणजे माझ्यासाठी ते सक्सेस असेल. गुलाबी गँग सारखी गँग करू आपण. त्याच्यात काय एक स्टेप बाय स्टेप चला, कन्सिस्टन्सी ठेवा. आज आले दुसऱ्या मीटिंगला नाही आले, ग्रुपवर बोलले नाही, ग्रुपवरचे नियम वाचले नाही, इतर सदस्यांचं बरोबर कौतुक करा. एखादीचे एन्जॉय ग्रुप आहे आपला SMBS एन्जॉय ग्रुप, त्याची आज लिंक टाकली जाईल. त्या ग्रुपला जॉईन व्हा. एकमेकीच्या बर्थडेला विश करा, एकमेकीबद्दल अप्रिसिएशन करा. नक्की होईल. कारण तुमचा व्यवसायच त्याच्यावर. अँकरिंगला तुम्ही जितकं समोरच्याला हे करू शकता तितकं तुम्हाला मिळतं. थँक्यू. बिझनेस आहे माझी दुसरी मीटिंग आहे आणि ठीक ठाक व्यवस्थित बिझनेस चालू आहे. मी आता त्या काही बोलण्याप्रमाणे मी तेच आली आता मी तर तो एक पॉझिटिव्ह ओव्हर आहे किंवा एक पॉझिटिव्ह एनर्जी खूप वेगळी आणि सगळ्यात महत्वाचं असतो हल्ला असतो आपण कुठे जमिनीवर यायला आणि मागाशी बोलल्यासाठी की स्वतःलाच एक पीन मारायची. मला हे आहे सवय ते आता जाणवलं असतं आपल्या की एक थोडंसं कौतुक पाहिजे. त्यापेक्षा असते ते पीन मारायला मी शिकेल स्वतःची स्वतः हे मी आज शिकून निघाले. थँक्यू. तुम्ही ती गोष्ट घेतली. गुरु कसा पूर्वीच्या काळी गुरु खूप परीक्षा पाहायचा. गुरुचरित्रात आपल्या प्रचंड परीक्षा पाहिली जायची. मी तुमची व्यावसायिक गुरु होण्या इतपत पण मोठे नाही समजत स्वतःला,
पण स्वामींच्या सेवेची ताकद ही असती की रोज मुजरा करून जेव्हा मी म्हणते की मार्गाचा प्रचार प्रसार करून घ्या, माझ्याकडून सकारात्मक काम करून घ्या, सेवेकडे घडून घ्या, माझ्यामुळे कोणाचं मन नका दुखावलं जाऊ देऊ, तुमचं आणि मार्गाचं नाव खराब होईल असं काम नका करून घेऊ, म्हणून त्या गोष्टी होत असतात. तुम्ही जोपर्यंत सरेंडर होत नाही कुठल्याही गुरुला, कुठल्याही देवाला, तोपर्यंत त्या गोष्टी होणार पण नाही. कारण करोडो भक्त असतात. भक्त काय मागतो देवाला माहित असतं मला काय द्यायचं, पण भक्त काय मागतो हे देव ऐकत असतो. बरोबर. माझं नाव अर्चना गिरवडे, साखरवरून आले. मी माझी प्री स्कूल आहे आणि मागच्या वर्षी नोव्हेंबरला मी हा ग्रुप ताईंचा जॉईन केला. खूप छान ग्रुप आहे. ताईंचं मार्गदर्शन पण घेतलं होतं. खूप उपयुक्त असं मार्गदर्शन ताईंनी मला दिलं आणि लागोपाठ 3-4 महिने माझं येणं झालं मीटिंगला, पण मध्यंतरी काही कारणामुळे माझं मीटिंगला येणं झालंच नाही. दरवेळेस म्हणते मीटिंगला जाईल, पण काही ना काही घरची कामं आली की ती मीटिंग राहून गेली. 2 वाजले की आता कशाला जायचं. आज पण तसंच झालं. 1:30 वाजता शाळा सुटली, 1:30 वाजता आवरून बसले होते, पण नाही आता मिस्टरांचं जेवण येते, सासूबाईला बरं येते, घरातली कामं प्रत्येक लेडीजला असतात. पण विचार केला की उशीर झाला तरी चालेल, पण जायचंच. काहीही अपेक्षा न घेता आज ताईंचं मार्गदर्शन सगळ्यांना कसं मिळतं ते आपल्यालाही काहीतरी मिळणार ह्या उद्दिष्टाने मी आले. आणि ताई खूप मनापासून धन्यवाद. तुमचं मार्गदर्शन जे मला तुम्ही 5 पॉईंट सांगितले त्यातले वर्षभरातलं मी फॉलो करते. मला जे जमेल जसं जमेल तसं, पण मला त्याचा खूप उपयोग झाला. स्वतःसाठी पण, स्वतःच्या पॉझिटिव्ह एनर्जीसाठी पण, आणि इथं आल्यावर पण खूप छान पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. तुमच्याकडून तर मिळतेच मिळते. तुम्ही एवढे सगळ्या ज्या महिला उद्योजिका तयार केल्यात यांच्या प्रत्येकीच्या सांगण्यातून काही ना काही आपल्याला मार्गदर्शन मिळतं एक लेडीज म्हणून. सो खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. मी चाकणवरून आले. माझं तुपाचं हे व्यवसाय आहे आणि मी पण एक स्वामी सेवेकरी आहे आणि मी असं मानते की माझी स्वामीमुळे तुमची वेळ झाली आहे. आणि आपल्या ग्रुपमधून माझ्या तुपाला चांगला रिस्पॉन्स येतो. ग्रुपमधून माझ्या मैत्रिणी पण खूप छान झाल्या. थँक्यू. चांगला म्हणजे 100% माझा चालू असतो. हो तुपाचे रिव्ह्यू असतात ते माझेच असतात. कोणी घेतलेले ते सगळे मी टाकते. नमस्ते, माझं नाव नुकता खावडे. आपल्या एरियामध्ये रेल्वेचं काम करते. काहींची आणि माझी ओळख सांगायची झालं तर मी आणि काही 3 वर्ष आम्ही एकमेकींना बिलकुल पाहिलेलं नव्हतं. तरी मी ग्रुपमध्ये असताना काहींनी मला 100% काम द्यायचं. ओळख, चेहरा ओळख काहीच नाही. आणि आता असं झालेलं आहे की माझं काम त्यांच्याशिवाय होतच नाही. धन्यवाद. आपण म्हणतो ना एखादं परिस जवळ येणं आणि लोखंडाला पण सोनं करणं, त्याचं काम काही करणं. सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी आताही सगळ्यांना सांगितलं की तुम्ही तुमचं बाह्य रूप जसं सुधरवता तसं आमचं रूप सुधरवण्याचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट अशी की त्या कधीही कोणाकडून स्वार्थ बघत नाही. देण्याचं काम करतं. जितकं देता येईल तितकं ते देण्याचं काम करतं. त्यांनी आतापर्यंत मला एवढा बिझनेस दिलेला आहे मी ग्रुपवर सांगितलं नाही. चला म्हणजे माहिती होईल. आणि कसं होतं प्रत्येक वेळी टायमिंगचं मला मीटिंगला खूप यावं असं वाटतं. लास्ट टाइम पण मीटिंग पूर्ण झाली आणि मग मी आणते. आताही मुलांना घरात सोडलं, आता जायचं काहीच ते बघितलं नाही, पटकन निघून आले. पण सांगायचं असंच वाटतं की एखादी लेडी तुमच्यासाठी जर एवढे कष्ट घेत असते तर तुम्ही सर्वांनी मीटिंगला येण्याचं थोडासा तरी प्रयत्न जास्त करावा, जेणेकरून त्यांनी केलेल्या कामाची त्यांना पोचपावती मिळावी. ग्राहक नवीन पाहिजे असतात. टूर्स ट्रॅव्हल्स असू द्या, तुमचा ऑनलाईन बिझनेस असू द्या, काहींचं खरेदी विक्रीचं आहे, रिअल इस्टेटचं, तर अशा याला तेच गिरायक तुम्हाला येणार नाही. नवीन PR पाहिजे, नवीन पब्लिक रिलेशन पाहिजे. तर तुम्हाला एकाच मीटिंगला येऊन होईल का नाही. दर मीटिंगला नवीन चेहरे भेटणार. तुम्हाला रोज 5 तरी लोकांना हाय हॅलो करता आलं पाहिजे, 2 तरी नवीन ओळखी केल्या पाहिजे, तर बिझनेस वाढतो. त्याच्यामुळे हे लक्षात घ्यायचंय तुम्ही की एकदा आले, कन्सिस्टन्सी ठेवली नाही, झालं त्याच्यावर मी समाधानी, अल्पसंतुष्ट राहू नका. नवीन गोल अचीव करा. बिझनेस वाढवण्यासाठी मीटिंगला येणं मस्टच आहे. तुमची पूर्ण युट्यूबला व्हिडिओ गेल्यानंतर आम्हाला कमेंट मध्ये विचारतात
आता मी जर बोलले की त्या ताई बोलले मी चाकण तुपाचा बिझनेस, खाली विचारतात आम्हाला तूप कोण देतं गॅरंटेड, हेअर ऑइल कोण देतंय किंवा ह्यांचं ब्लाऊजचं बोलले, हे आम्ही 3-3 मोबाईल धरतो, यांचे हात दुखून येतात बिचाऱ्यांचे तुमच्यासाठी. हे व्हिडिओ जोडून आम्ही युट्यूबला टाकतो, म्हणजे ही फुकटची मार्केटिंग करतोय आम्ही. म्हणून आम्ही काय सांगतो, तुम्ही फीडबॅकला जे बोलता ना ते पूर्ण युट्यूबला इम्पॅक्ट करत असतं. म्हणून तुमची 2 मिनिटाची ओळख खूप महत्वाची असते. हे व्हिडिओ जोडून आम्ही तिथे टाकतो. आम्हाला वैयक्तिक विचारतात, आम्ही कॉन्टॅक्ट देतो. मग जेवणाची ऑर्डर कोण घेतं, समजा क्लाउड किचन आहे काहींचं, किंवा माधुरीने AI सांगितलं की AI चा क्लास घेते, काळाची गरज आहे, छायाचं एम्ब्रॉयडरीचं आहे. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे तुमची इनडायरेक्ट मार्केटिंग होत असती आणि याच्यानुसार आम्हाला विचारलं तर आम्ही कॉन्टॅक्ट देतो. मग ही मीटिंग तुमच्यासाठी. एकच वाईट वाटतं, वेळेत कुणी येत नाही, नाव दिलेलं येत नाही, अचानक आल्या पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला प्लॅनिंग नसतं, मी पोहोचू शकते. नूतनला वाटलं मागच्या वेळेस मी 4 वाजता काय ना ताईंना भेटून जाईल, ताई मला बिझनेस देतं ऋणभार म्हणून. हा ऋणभार प्रत्येकीला व्हावं. मला मोठं म्हणण्याऐवजी संस्थेतून मला भेटलंय, संस्था चांगली आहे, संस्थेची कार्यप्रणाली चांगली आहे, संस्थेच्या कार्यप्रणालीत बदल तुम्ही सुचवू शकता, ही तळतळ आहे, बाकी काय नाहीये. कारण आम्ही पण आमचा बिझनेस सोडून इथे येतोय तुमच्यासाठी. ठीक आहे, थँक्यू. सुनीता साहेब, इतरांपेक्षा मी वेगळे आहे. सगळेजण बिझनेस करतात, मी जॉब करते. गेल्या वर्षी भोसरीमध्ये राहत होते तेव्हा माझं येणं होत होतं. आता माझे ट्रान्सफर जॉबमुळे झाली आहे, त्याच्यामुळे मला येणं काही शक्य होत नाही. पण असा एकही दिवस जात नाही की मी ताईंशिवाय राहू शकते ऑनलाईन. कारण मी आज घरामध्ये मुलगी आणि मी रोजचं आमचं ताईंबद्दल विषय झाला, ताईची गेल्या, ताईंनी केलं, ताईंनी ते केलं नाही का. आणि ज्या वेळेला आपण ताईंनी सांगितलं की बाबा ओढा नाही का, तर तो इथं आल्यानंतर ऑफलाईन आणि ऑनलाईन याच्यामध्ये फरक आहे. आपण ऑफलाईन मध्ये पण जेवण जमलंय आणि ऑनलाईन मध्ये पण जेवण जमलंय. 5,000 ऑनलाईन जातात तेव्हा त्याची काहीच व्हॅल्यू वाटत नाही, पण हातातून जेव्हा 500 रुपये जातात त्याची व्हॅल्यू किती असते हे आपल्याला माहिती. तसं ऑफलाईन जेव्हा आपण ताईंजवळ येतो आणि 2 तास जेव्हा ताईंच्या सहवासात वेळ घालवतो तेव्हा आपल्याला कळतं त्या 500 रुपयाची किंमत काय आहे. मी कुठलाही व्यवसाय करत नाही, मी जॉब करते, सरकारी जॉब करते, ताईंना माहिती आहे. पण मी का वेगवेगळ्या युनिटला मिटिंगला जाते की त्याचा उपयोग, त्या पॉईंटचा उपयोग माझ्या जॉबवर मला होतो. असं काही नाही की बिझनेसचे रूल वेगळे आहेत आणि जॉबचे रूल वेगळे आहेत. हेच रूल मी माझ्या जॉबमध्ये यूज करते, त्याचा मला चांगला फायदा होतोय. कारण सेल्फ डेव्हलपमेंट खूप महत्वाचे असते. 5,000 रुपये देऊन आपण वेगवेगळ्या युनिटला जोडला जातो. 1 मिनिट प्रेझेंटेशन असतं तिथे आणि इथे इतका फ्रीडम आहे. 2 तास झाले आपण बोलतोय, 2 तासामध्ये काही असं म्हटलं नाही एकाही महिलेला की बस आता थांबा. म्हणजे याच्यातून तुम्ही व्हॅल्यू समजून घ्या. म्हणजे काही एवढी छोटी व्यक्ती नाहीये किंवा नाही का, आपण काही सगळं स्वामींवर सोडून देतात. पण अक्कलकोटला जाण्या आणि येण्याचा जो वेळ आहे तो वेळ इथे घालवा. स्वामींची प्रती आपल्याला इथे झाली. थँक्यू. जातात ते म्हणजे मला जॉबमध्ये त्याचा उपयोग होतो. तर ही एक मला पण शिकण्यासारखी गोष्ट होती. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, आत्मविश्वास वाढवणं, याचे वेगवेगळे क्लासेस घेतले जातात बाहेर. हे इथं सगळं मिळते आणि सगळ्या खूप छान आहे आपल्या उद्योजिका. एकमेकीला मदत करताय, कॉन्फिडेंटली बोलताय, स्वतःचा व्यवसाय करताय. तुम्ही सगळ्या कुटुंब पाहून इथं आले, ही गोष्ट पण महत्वाची. म्हणजे तुम्ही बॅलन्स करू शकता. आता कालच धुरंधर मूवी पाहिल्यानंतर मी सकाळी एक डायलॉग पाहिला फेसबुकला की ज्या बायका घर, कुटुंब आणि बाहेरची कामं पाहतात त्या पण धुरंधर. तर म्हणजे खरं आवडतो मला तो डायलॉग की सगळं बॅलन्स करणं, मल्टीटास्किंग करणं स्त्रीसाठी चॅलेंजिंग असतं आणि आपण करू शकतो. स्त्रियाच मल्टीटास्किंग करू शकतात. सणावाराचं आपल्या लक्षात राहत आहे, कोणाचे बर्थडे लक्षात राहत आहे, नातेवाईकांचे लग्न लक्षात राहत आहे. कुठली स्त्री अशी आहे का म्हणजे घरामधलं पीठ संपलेलं आहे, संध्याकाळी ती नवऱ्याला आल्यावर म्हणते आज जेवण बनलेलं नाहीये कारण पीठ नव्हतं. कारण ती उत्तम मॅनेजमेंट गुरु आहे. तिचं मॅनेजमेंट 2 दिवस आधीच असतं की पीठ संपणार आहे, घरामध्ये पीठ आलं पाहिजे, तेल संपणार आहे 2 दिवस आधी झालं पाहिजे, भाजी संपणार आहे, फ्रीज मोकळं होणार मग त्याच्या आधी आणलं पाहिजे. म्हणजे स्त्रिया उत्तम मॅनेजमेंट करू शकतात. जेव्हा माझ्याकडे जपानचे गेस्ट आले मागच्या महिन्यामध्ये, त्यांनी केबिन मध्ये आल्यानंतर मी तो युट्यूबला एक व्हिडिओ टाकलाय बघा. हो एकमेकाला असे पाहत होते ते ट्रॉफी वगैरे पाहून आणि त्यांचा तो भाषी त्यांना इंग्लिश मध्ये सांगत होते शी इज वर्किंग फॉर वुमन एम्पॉवरमेंट, मोर दॅन 3,000 लेडीज. आणि ते एकदम कौतुकाने पाहत होते, जापानीज मध्ये बोलत होते. त्यावेळेस ते म्हणले आमची जपानची पहिल्यांदा प्राईम मिनिस्टर महिला झाली. म्हणजे आपण महिला किती पॉवरफुल आहे. आणि तुम्हाला मार्गदर्शनची गरज, मार्ग दाखवणारा वाटाड्या कोणीतरी गुरु मार्गदर्शक पाहिजे होता. आणि ते स्वामींच्या रूपाने मी करते, मी काय वेगळं करत नाहीये.
एवढी मोठी मी नक्कीच नाहीये, फक्त त्या वेळेचा सदुपयोग करा, घडा काहीतरी, एवढीच तळमळ आहे माझी. खूप आतुरतेने वाट पाहत होतो नाही का, तर आम्ही मनात होतं की ताईंनी ही गोष्ट करायलाच पाहिजे. जसं ताई आपल्यासाठी पॉझिटिव्ह वाईट देतात, तसं आपण ज्या काय हजारो महिला आहेत, 2-2.5 हजार काही महिला आहेत, रोजची ताईंसाठी एक पॉझिटिव्ह वाईब आपण द्यायची. काही ताई ज्या ज्या क्षेत्रामध्ये उतरतील त्या क्षेत्रामध्ये आपण बहुसंख्येने आणि सर्वतोपरी ताईंच्या पाठीमागे अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे आपण त्यांच्यासोबत असलंच पाहिजे. मी गुरुवार पांढरपूर येथे राहते आणि ताई मला बोलायचंय की मला इथून काय मिळतंय. तर मी 3 वर्षापूर्वी माझा भाऊ एक्सपायर झाला ऍक्सिडेंट मध्ये. तर मी त्यावेळेस खूप हादरलेले होते की मला चालता सुद्धा येत नव्हतं. मला गाड्या दिसल्या तरी भीती वाटायची चालायला. त्याच्यानंतर मी इथे आले आणि म्हणजे बोलले तुमच्याशी, तर मला त्यावेळेस मला थोडासा कॉन्फिडन्स वाढला आणि मैत्री पण मिळाल्या. मला म्हणजे ते मानसिक समाधान मिळालं की अरे आपण सगळ्यांचं हे होतच आहे, कोणाला जायचंच आहे, राहण्यासाठी कोणी नाही आला. पण त्यावेळेस जे मी घाबरलेले होते, मला गाड्या दिसल्या तर भीती वाटायची, अरे आपल्या जवळनं गेल्या, मला चालता सुद्धा येत नव्हतं. पण मला आता इथे येऊन छान वाटतंय. मला मैत्रीण मिळाल्या आहेत चांगल्या आणि मेन म्हणजे तुम्ही मिळाल्या. खूप आनंद वाटतो आता आणि संस्थेसाठी काम करायला मला खूप आवडेल. मी करतेच, येतच आहे. आता सुद्धा मला बरं नव्हतं म्हणून मी नाव दिलं नव्हतं, तरी मिस्टर म्हणाले मी तुला नेऊन सोडतो. त्यांनी जाता मला इथे आणून सोडलं आणि उषा ताईंनी मला इथे जॉईन केलं, त्यामुळे त्यांचे पण खूप थँक्यू. हे पण आपल्याला आत्मविश्वास परत मिळावा. तुम्हाला जे काही वरून येतंय ना, ते तुम्हाला ते आतून वाटतंय की हे आर्टिफिशियल नाहीये. की त्यांना जेव्हा भावाच्या मृत्यूनंतर त्या खचल्यागत झाल्या, त्यांना इथं आल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढला. किंवा एखाद्या स्त्रीचे मिस्टर, म्हणजे बऱ्याच जणींचे मिस्टर म्हणतात तू जा मिटिंगला, आणि ऑनलाईन पाहिलं ताईंची मिटिंग पाहिली, किंवा मॅक्झिमम 70% पुरुष महिलांना म्हणतात इथल्या ताईंचं काम छान आहे, तू भेटून घे. हे जी पोच पावती असते ना, ही खऱ्या कामाची पोच पावती असते. थोडासा त्रास जरी झाला तर खऱ्या कामाची पोच पावती स्वामी आपल्याला अशा प्रकारे देतात. आणि ताईंचं मध्यंतरी कानाचं ऑपरेशन झाल्यावर त्या थोड्याशा लांब राहिल्या, आम्हाला पण आठवण यायची. आता आल्यापासून त्या रजिस्ट्रेशनची जबाबदारी सांभाळत आहे. म्हणजे मला संस्थेसाठी काहीतरी करायचं ही भावना पण महत्वाची. कारण बऱ्याच जणी आम्ही राणी मॅडमला मदत करतो, आमच्या आता हक्काच्या आहे, वर्षा असेल, उषाताई असेल, सोनाली, बाकीच्या आहे, कविताताई आहे, सीमाताई, नराताई, यांना मी हक्काने सांगते तुम्ही उशिरा आले नाही. तेजूला सांगते मी काम, बऱ्याच योगिताताई आहे, किशोरी आहे, म्हणजे हक्काने काम सांगते तुम्ही हे करा, तुम्ही ते करा. पण त्या बरं नसताना पण म्हणायचे मला यायचंय, पण कानाला मला वाटतं कार्यक्रम होता काहीतरी, त्यांना वाटायचं साऊंडने मला काय होईल, पण त्याचं मन लागत नव्हतं त्या कार्यक्रमाच्या दिवशी. आता फ्लो मध्ये राहा आणि येत जा. थँक्यू. बिझनेस आहे माझा, जे नावाने, आणि मी गेली 3 वर्ष संस्थेमध्ये आहे. मॅडमसोबत जॉईन झालेली आहे. मॅडमच्या कामाबद्दल सांगायचं म्हणजे तर खूप छान ॲक्च्युली. सगळं ग्रुपमध्ये जे मेंबर्स आहेत त्यांना प्रत्येकाला त्या म्हणजे वेळोवेळी सगळ्यांना मार्गदर्शन पण करतात आणि सगळ्यांना व्यवसाय चांगल्या प्रकारे वाढवून त्यासाठी त्या खूप स्वतः खूप मेहनत पण घेतात असं आहे. आणि मला पण संस्थेतून बरेचसे ऑर्डर भेटलेले आहेत, तर मी मॅडमला धन्यवाद म्हणते. आणि ते येण्याचं कारण प्रत्येक मॅडमकडनं काहीतरी नवीन आपल्याला शिकायला भेटतं, एनर्जी भेटते, म्हणून प्रत्येकाने मिटिंगला यायला पाहिजे. लेट का होईना पण म्हणलं आपली प्रेझेंटली आवश्यक आहे म्हणून मी आली. आणि खऱ्या गुणेतर त्या आहेत, आपण सगळे ज्युनियर गुणेतर चालू आहे, आपली वाटणी चालू आहे. धन्यवाद. मी ऑइलचा बिझनेस आहे. ताई मी तुमचा व्हिडिओ बघितला की जो स्वतःच्या अश्रू पुसतो तो कधी घेत नाही, तर मी माझ्या मिस्टरांना पण दाखवला तो, आणि ते म्हटले की योग्य ठिकाणी गेली आहेस आणि आता कंटिन्यू तिथेच जा. थँक्यू. झालाय 24 लाखपेक्षा जास्त व्ह्यूज आहे त्याला, की जो स्वतःच्या आसून पुसू शकतो तो काहीही करू शकतो. तर त्यांनी ते पाहून मिस्टरांना दाखवला आणि त्यांचे मिस्टर बोलले तू योग्य ठिकाणी गेली आणि नेहमी जात राहा. म्हणजे हे मला अपेक्षित आहे की कुठल्याही स्त्रीचे पती कधीच म्हटलेले नाही. आमच्या कोर्टीच्या लेडीज कधी पण माझ्या बरोबर असतात आवाज दिल्याबरोबर, पण त्यांचे मिस्टर उलट म्हणतात काही बरोबर आहे, काहीतरी तुला शिकायला मिळतं. तर हे काय असतं, आपल्या वागण्यामधून आपले संस्कार आणि आपली शिकवण एक आपण म्हणतो स्प्रिंकल होत असते. तर प्रत्येकीने कसं व्हा, धुरंधर एवढं तर आपण मोठे नाही, पण आपण सगळ्यात धुरंधर आहे.
थँक्यू. झालं सगळं आता? चा व्यवसाय आहे ज्याच्यामध्ये मी मेहंदी, हळदी आणि बेबी शॉवरची ज्वेलरी किंवा OHB शील्ड रांगोळी बनवते. त्याच्या व्यतिरिक्त माझं पेन रिलीफ ऑइल पण आहे. आणि रिग्रेट या गोष्टीचा आहे की मी शाळा करून प्रत्येक मीटिंगला लेट पोहोचते, पण मला प्रत्येक वेळेला यायचं असतं. सॉरी मॅडम त्यासाठी. तिथे इव्हेंटवाले 2 जणी भेटलाय तुम्हाला. प्रणाली ना त्यांचं नाव, प्रणाली आणि तेजू. आता तेजूकडे काय असतं समजा, तेजू तर ब्युटिशियन पण आहे. कोणतरी विचारते यांना फ्लावर ज्वेलरी कुठे मिळतील चांगले किंवा रांगोळी डेकोरेशन काय, तुम्ही एकमेकीचे कार्ड दिल्यानंतर इथंच बिझनेस मिळतो तुम्हाला. हे मी तुम्हाला तळतळून सांगते सगळ्यांना, इथं तुम्हाला बिझनेस मिळतो. इथं जर तुम्ही महिन्याचे 2 तास खर्च केले, असंच गप्पा मारतो आपण, मॉलला गेलो, इकडे तिकडे शॉपिंगला गेलो, लक्ष्मी रोडला फिरलो, तुळशीबागेत फिरलो, मग इथं व्यवसायासाठी वेळ का नाही द्यावा. मग नंतर आपल्याला नैराश येतं, अरे मला येत का नाहीये, माझी क्वालिटी चांगली आहे, आमक्याला बिझनेस जातो, तमक्याला नाही जात. त्याला 2-3 गोष्टी कारणीभूत असतात. तुमची मार्केटिंग कमी पडते का, PR मिळत आहे का तुम्हाला, पब्लिक रिलेशन, तुम्ही लोकांपर्यंत पोहोचताना अडचण येत आहे का. तर लक्षात ठेवायचं, मीटिंग झाल्यानंतर एकमेकीला कार्ड द्या, ओपन प्लॅटफॉर्म आहे, कुणी कोणाला काय म्हणत नाही, पण येत चला आणि क्वालिटी चांगली असावं. आणि काय बदल सुचवले समजा यांना माहितीये काय लागतं मॉडेलला, तर ते आनंदाने अपेक्षित करावं. माझंच बरोबर आहे, मला नाव ठेवलं नाही, मला तर याच्याने पण गिरायक येतात, असं केलं कोण खरं मत देत नाही. कारण मी पण एक पाहिलेलं आहे, माझ्या समोर जर एखाद्या बसल्या वैयक्तिक मार्गदर्शनला किंवा विचारायला काही कोण पण येतात आणि त्यांची जर ऐकायची भूमिका नसेल की माझंच बरोबर आहे, आज माझ्या पण बऱ्याच गोष्टी चुकतात, मग आमचे मेंटर आम्हाला सांगतात तेव्हा आम्हाला ऐक नाही. आयुष्यामध्ये गुरु पाहिजे, तुम्हाला झापणारा पाहिजे, बोलणारा पाहिजे, वेळी तुमचे पाठीवर कौतुकाची थाप देणारा पाहिजे. या सगळ्या गोष्टी होत असताना आपण ऐकण्याची भूमिका असली, बदल करण्याची भूमिका असली तर आपल्याला सुचवलं जाईल. अदरवाईज तुमचं जर नाही पटलं समजा यांना, हे बाहेर राहतात आणि तुम्ही जर सांगितलं नाही बाबा आमचंच बरोबर आहे, यांनी सांगितलं नाही याच्यात बदल कर, तसं तेजूला पण मी सांगते बदल करा. तेजूचा पुढच्या वेळेस अजून ट्रिमेंडस बदल दिसतो मला त्याच्यामध्ये. तर या सगळ्या गोष्टी आपण हे करायच्या. थँक्यू. गेल्या पर्स खाली होती, इथं 2 तास आल्या पर्स भरती आणि मी तर सल्ला देईल, तुम्ही रविवार पेठेत होलसेलर आहे, इकडे तिकडे तुम्ही लोकांची गरज ओळखा, त्या गोष्टी प्रोव्हाइड करा. कशाला मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस गाळे घ्यायचे, मग तो पश्चाताप घ्यायचा, किती गोष्टी आहे. ऑनलाईनचे सोल्युशन देतो ना आपण, आणायच्या द्यायच्या. ट्रेंडिंग काय मार्केटमध्ये, समजा ते काश्मीरी झुमके बायकांना पाहिजे, वेळ नाहीये, आणले मीटिंगच्या दिवशी विकले. कितीतरी गोष्टी आहे अशा. संक्रांती ती वाहनाच्या गोष्टी आहे, छोट्या मोठ्या गोष्टी आहे. काही वर्किंग लेडीजला किट बनवून द्या, ब्लॅक कलरचं वेगळं, काही फ्लावर ज्वेलरीचं, हलव्याची ज्वेलरी, वेगळ्या वेगळ्या खूप आयडिया आहे. त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल. तुम्हाला मार्केटमध्ये ट्रेंडिंग काय. आपण जर रील स्क्रोल करताना फक्त डान्सचे व्हिडिओ पाहिले, मी असा डान्स कधी करू शकल बाई, मग मी तशी साडी कधी घालू शकल बाई, त्याच्यापेक्षा ही बाई काय विकतीये, इकडची सिल्वर ज्वेलरी विकताय का, इकडे काहीतरी ट्रेंडिंग काय दिसतंय आपल्याला. किंवा आता आपल्याला माहिती इथं काय काय सर्व्हिसेस ज्या लेडीज आहे त्यांना गिरायकांपर्यंत पोहोचताना जर आपण मध्यस्थी केली तर त्यांच्याच पोस्ट आपण आपल्या नावाने टाकल्याने ठरवून घेतलं की बाई मी तुला बिझनेस आणून देते, तू 100 रुपये घेत असेल मला 10 रुपये दे, तू 90 रुपये घे, किंवा 110 मी सांगते, वरचे 10 मी काढते. खूप फॉर्म्युले आहे बिझनेसचे. पैसा कमवायचा झालं खूप फॉर्म्युले, पण त्याच्यासाठी स्वतः ऍक्टिव्ह होणं गरजेचं आहे, ऍक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. सगळ्यांनी जर अपेक्षा केली मला कापडच विकायचे, मला मसालाच विकायचा, मला फिनेलच विकायचे, मला कॉस्मेटिकच विकायचे, मला मॅन्युफॅक्चरिंगच करायचं, तर तेवढं कस्टमर आहे का तुमच्याकडं. मग कस्टमर आहे तर तुम्हालाच कस्टमर येऊन सांगतात ती म्हटलं तर हे फिनेल एवढं आहे, आम्हाला माहिती आहे 200 सांगतात. मग 200 किती बी सांगू द्यायला क्वालिटी, जे म्हटलं तर हे तिकडे तेवढं आहे, तुम्ही कसं काय महाग द्यायला. मग ह्या कॉम्पिटिशनला माझी प्राइस आहे का, माझं प्रोडक्ट आहे का, हा मार्केट सर्वे करा. नाही येतं का मी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये होतो, मी हिचं घेऊन तिला देईल ना, किंवा मी सांगेल एखादीला मी तुला इव्हेंट देईल बाबा, मी तुझ्या बरोबर काहीतरी काम करेल, तेजूला सांगेल, त्यांना सांगेल मी तुझ्या टीम मध्ये येईल, दे मला एका इव्हेंटचे 100-500 रुपये, मी मदत करत. पण ते मान्यच नसतं, कारण तिथं वेळेत जाणे, तिथं छान आवडून जाणे, वेळेत गेलं तर तिथं मान अपमान नाही करायचं, सांगितलेलं काम ऐकायचं. भल्या खुर्च्या लावू लागा, स्पीकरचं सिस्टीम लावू लागा, काहीतरी करू लागा, मनात भावना निर्माण झाली, माणूस आपण 200-500 देतं. तर त्याच्यापेक्षा रिकामं बसणं मला मान्य, मग मी गिरायकाची वाट पाहणं मला मान्य, पण चालू धंद्यामध्ये एखाद्याला हेल्पनीस म्हणजे मदतनीस म्हणून जाणं मला मान्य नाही. याला वेगळ्या वेगळ्या ट्रिक आहे आपल्याकडे, आपण त्याचं पण मार्गदर्शन ठेवू, हरकत नाही. चालू करायचं आहे
त्यासाठी मार्गदर्शनासाठी मी आलेली आहे. माझा आज पहिला दिवस. आधीचा बिझनेस आधीचा आहे पण मिस्टर करतात ते मी काय करत ते नाही करत. मला मॅडमचं गायडन्स पाहिजे. तर सगळ्यांना वाटतं की मला गायडन्स मिळावं, आपला पण हेतू तोच आहे, गायडन्स द्यावं. पण ते गायडन्स देत असताना प्राथमिक अभ्यास आपण पण करणं गरजेचं आहे. लहान मुलाला पूर्वी शाळेत घालताना ते शिक्षक म्हणायचे तुझा हात इथं टेकतोय का, म्हणजे तू परिपूर्ण झालाय का 12 कडे शिकायला. तसं तुम्हाला उद्योजिका होताना, बिझनेस करताना उद्योजिकाचे निकष काय, त्याच्यात मी उतरू शकते का, हे स्वतः सगळ्यांनी लक्षात घ्यायचंय. कारण उद्योग करणं सोपं नसतं. उद्योग करत असताना मी तो वेळ देऊ शकते का, मी जो व्यवसाय निवडायचा आहे त्याचं मला नॉलेज आहे का, मला इंटरेस्ट आहे का, मी पैसे घातल्यानंतर मी ते रिटर्न मिळवू शकते का. मग त्याच्या संदर्भात आम्ही तुम्हाला मार्गदर्शन कोणतं देणार, तुमच्या मनातले 5 व्यवसाय तुम्ही काढले काढतावर, मग आम्ही सांगतो हे कर, हे नको करू, याचे फायदे काय, याचे तोटे काय, त्याच्यावर तोला मारायचं काम आम्ही करतो. पण तुम्ही जर आता एक जुनी म्हणे बघा, लग्न कर म्हणे तुझ बायको, असे काही काही जण विचारतात. समोर बघते सांगा ना मॅडम, तुम्ही सांगा ना, आम्हाला नाही कळत म्हणून आम्ही तुमच्या पुढे आलोय, तुम्ही सांगा ना आम्ही काय करावं. म्हणजे इतकं बँक जर तुम्ही आमच्या समोर बसले तर नेहमी प्रत्येक व्हिडिओ आमचं सांगून झाले की तुम्ही व्यवसाय करत असताना तुम्हाला एक केला नाही बरं का काही, हे सगळ्यांना नाही. म्हणजे तुमचा प्रश्न आहे हा, आम्हाला रोज दिवसभरात 5-7 फोन येतात, आम्हाला व्यवसाय करायचा, आम्हाला व्यवसाय करायचा, आम्हाला व्यवसाय करायचा. आता जास्त येतात आता जास्त येतात नाही मॅडम, 5-7 नाही 10-12 तरी येतात. आम्हाला व्यवसाय करायचा, आम्हाला व्यवसाय करायचा. मग आम्ही एक व्हिडिओ करून टाकलेला आहे, व्यवसाय करणाऱ्यांनी हे करा. मग हे करा म्हणजे काय करा की तुम्ही युट्यूबला व्यवसाय रिलेटेड व्हिडिओ बघा. मग आता आम्हाला तुमचं शिक्षण माहिती का, नाही माहिती. तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे माहिती का, नाही माहिती. तुमची फॅमिली हिस्ट्री आम्हाला माहिती का, समजा ऋषाली मोरेचं बाळ बारीक आहे, मला माहिती का, नाही. मग ऋषाली मोरेला बाळ पाहून 2 तास बिझनेस करायची की मला माहिती का, नाही माहिती. ऋषालीला कशात इंटरेस्ट आहे मला माहिती का, नाही माहिती. या सगळ्या इंटरेस्ट बेस तुम्ही एक प्राथमिक अभ्यास करून माझ्या पुढे यायचा, नक्की मी सांगेन. प्राथमिक अभ्यास करून बसले ना माझ्या समोर की ताई आम्हाला असं वाटतंय, हे 4-5 बिझनेस आहे, याच्यातला कोणता करावा, ट्रेंडिंग कोणता आहे, याच्यात मला सक्सेस मिळेल का, मी फेल तर होणार नाही ना, मी फेल झाले मला अडचण आली तर तुम्ही गायडन्स करणार का, तुम्ही मदत करणार का, ग्रुप मधून मला कशा प्रकारे मदत मिळू शकते, हा तुमचा हक्क आहे. पण पूर्ण ब्लँक माझ्या पुढे प्लीज बसू नका. तुमचा वेळ जाणार, माझा वेळ जाणार आणि मिळणार काहीच नाही. येते लक्षात. म्हणजे तुम्हीच नाही, हा व्हिडिओ आम्ही टाकणार इन्स्टाला, स्टेटसला टाकणार, म्हणजे तुमच्यासारख्या असंख्य भगिनींच्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये की व्यवसाय करताना सल्ला द्यायला, मार्गदर्शन करायला आम्ही बसलेलो. पण प्राथमिक अभ्यास करून या, मग नंतर पुढचं आम्ही सांगतो तुम्हाला. आणि अडचणी आल्यावर पण आम्ही आहे बोटाला धरून तुम्हाला शिकू, नक्की तुमच्या सोबत राहू. थँक्यू. आणि माझं जॉब कन्सल्टन्सी आहे. ऑल रोड जॉब आपण प्रोव्हाइड करतो. ऑल पोझिशन्स असतात, डिप्लोमा, डिग्री, MBA, HR वगैरे सगळं आपण आपल्याकडे जॉब अवेलेबल आहे. थँक्यू. सॉरी, कारण सगळं बिझनेस आपल्या शाळेत, कारण बिझनेस वाढलाय माझा, त्याच्यामुळे आज पण आहे ना मला यायचं होतं, पण सकाळी एवढं रडायला आलं ना, म्हणजे की खूप आवडत नव्हतं. मग कालचं नाव दिलं होतं, पण व्हिडिओ वगैरे बघितले मी, पण मला असं वाटत होतं की मला अजून वाढवायचंय. मला असं रडायला आलं की माझ्या आवडत नव्हतं. मी म्हटलं माझी शांती एकच ठिकाणी होणार की मी आज मीटिंगला जाणार. कारण की मला एवढा त्रास होत होता, म्हणजे मी सांगू शकत नाही एवढा त्रास होत होता. कारण की मराठी माणूस होते, एक सांगते मी, मराठी माणूस जर काही करत असला ना, दुसरा माणूस तेच करतो, त्यामुळे आपला मराठी माणूस पुढे जात नाहीये. आणि ताईंची माझी फेसबुकला सेटिंग झाली होती, त्याबद्दल मी क्षमा मागते. कारण ताईंकडनं शिकली की स्पष्ट बोलायचं. मग मी ताईंना सांगितलं की त्या व्यक्तीला तुम्हीच बोला. मग 4 दिवसापासून मी शिकली की समोरच्याला स्पष्ट बोलायचं. म्हणून ताईंचे प्रत्येक व्हिडिओला माझा छोटासा लाईक असतो, कारण बिझनेस खूप वाढलाय माझा. सगळ्या मैत्रिणी म्हणतात की एवढं करून कसं, पण शून्यात आपल्याला जग निर्माण करायचं असतं. हा, माझं मसाले व पापड जेवणाची ऑर्डर, परत फ्लावर डेकोरेशनचं आता चालू केलं मी, ते घेते. ताईंना काही नाते कुठे झाले असतील त्याबद्दल मी क्षमा मागते. मला काय म्हणू, मी तुम्हाला संस्थेचं नाव कॉपी करतात, लोगो कॉपी करतात, ग्रुप बनवतात, मग त्या महिलांना आपल्याच मीटिंग सारखे 1-2 स्ट्रॅटेजी वापरतात. मग मला ताईंचं दिसलं तिथं, तर म्हणलं ह्या ताई तर आपल्या संस्थेत आहे, मग आता यांना आपण विचारलं पाहिजे बाबा असं. तर त्या
त्या बॅगावर वेगवेगळं बोलत गेल्या फेसबुकला. माझं कसं आहे, आपल्याला विकायचंय, कोणाशी घेणं देणं नाहीये, ती असो कोणी असो. माझं तसं नाही. 2 मिनिट ऐका, मी पुढचं काय बोलते. आपल्याला विकायचं देणं घेणं नाही तर मग हा ग्रुप का तो ग्रुप का? कारण काय होतं, थांबा 2 मिनिटं पुढची. आता काय होतं की ज्या व्यक्तीने हा ग्रुपची कॉपी मारून काढलेलं होतं आम्हाला सगळं माहिती होतं आणि हे लंबी रेस के घोडे हे पण आम्हाला माहिती होतं. इथं रक्त ओतावं लागतं, इथं सातत्य ठेवावं लागतं. स्वतःच्या बंगल्याच्या पार्किंग मध्ये तुमच्यासाठी ही तरी समस्या आहे, लक्षात घ्या. एवढ्या जागेला बाहेर भाडं असतं, खुर्च्या लावणं, तुम्हाला स्टॉल छोट्या मोठ्या स्वरूपामध्ये का होईना करून देणं, तुमचं समाधान पाहणं. ठीक आहे म्हणलं, कुणी असतात आपलं जसं सक्सेस वाढलं असतात आपल्याला त्रास देणारे. पण मग मी यांना आपलं म्हणून सांगायचा प्रयत्न करत होते. यांचं हेच वाक्य होतं, मला कुठून बिझनेस मिळू दे. पण कुठून मिळू दे म्हणल्यानंतर मग आम्ही काय विचार करणार. मग आता आपल्याला समजा एक देव आहे, मी स्वामी करते आणि समजा आता मी नेहमी काय उदाहरण देत असते ते तुला हसवायला. तुम्हाला 4 मैत्रिणी, त्याच्यापैकी तुमची एक मैत्रीण खूप क्लोज आहे. ती का क्लोज आहे की त्या 4 मैत्रिणीपैकी 3 मैत्रिणी कधीतरी भेटताय तुम्हाला. एक मैत्रीण रोज भेटते तुम्हाला. तुम्हाला खूप मोठं संकट आलं तर तुम्ही त्या 3घींना फोन करणार का त्या पहिलीला करणार? पहिलीलाच करणार. बस. मग आता मला काय म्हणायचं आहे, कुणीतरी येणार, कुणीतरी कॉपी मारणार. माझ्या पोटा पाण्यासाठी संस्था नाही पहिली गोष्ट. तुम्हाला धूळझात करून फसवणाऱ्या खूप भेटतील. त्यांचे स्वतःचे कमिशन असतात, त्यांना स्वतःला दाखवायचं असतं हा ग्रुप माझ्याकडे आहे. 1-2 मीटिंग करून बंद पाडणार होत्या, मला पण माहिती होतं. कविता ताई पण इथं बसलेल्या. काही माझ्या बरोबरच्या लेडीजला तर धमकवलं पण जातं, नाही का, तुम्ही त्या ग्रुपमध्ये, तुम्ही या ग्रुपमध्ये राहू नका, तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये राहू नका. पण त्या एवढ्या डेअरिंग मध्ये डॅशिंग आहे. या 5-7 जणी करून होतात. हे असं नाही म्हणत आम्हाला इकडून बिझनेस मिळू दे, तिकडून मिळतच नसतो, त्यांना माहित असतं. पण मी आता बोलली, ज्यामुळे सगळे हुशार होतील त्यांची कानं उघडतात, त्यामुळे स्पष्ट उघड मनाने बोलल्या काही आणि उघड मनाने बोलले. त्यांना आल्यानंतर मला कळालं की यांना काहीतरी जाणीव झालं. त्यांना आज रडल्यासारखं वाटत होतं, त्यांना निगेटिव्ह वाटलं किंवा त्यांना यावं वाटलं, आपलं हक्काचं ठिकाण वाटलं. हे बघा, लेकरू पण चुकतं, कुणी पण असतं, पण मोठ्या मनाने लेकराला आईच घालायची लावून देत असती. तुम्ही सगळे माझ्या लहान भगिनी आहे, कुणी माझ्या मुलीप्रमाणे एका निवयाच्या. तुमच्या सगळ्या चुका पोटात घालणं, बरोबरला तुमचं अप्रिशिएशन कौतुक करणं माझं काम आहे. खरा लीडर तोच असतो, कारण तुम्हाला मिसगाईड करणारे असतात, तुम्ही चुकीच्या नसतात. आणि नेहमी मी सांगत असते की तुम्ही 4ही देवांचं करताय आणि 4ही देवांकडे तुम्ही म्हणताय हा देव वाचवतो, तो देव. गणपतीची गोष्ट माहिती, मग ती गणपती काय म्हणतो त्या माणसाला, तो मला बुडवत होता, आता मी तुला बुडवणार. तो ह्या देवाचं नाव घेतो, त्या देवाचं नाव घेतो. तर कृपया मी असं नाही म्हणणार की माझ्याशी एकनिष्ठ राहा. तुमचा जिथं फायदा होईल ते माझ्यापेक्षा टॉपच्या लेवलची संस्था असावी, माझ्यापेक्षा टॉपच्या लेवलचं नॉलेज मिळावं, माझ्यापेक्षा टॉपच्या लेवलने तुमच्या व्यवसायाबद्दल कल्पना करून सांगणारे कुणी असं नक्कीच. फक्त कुठेही गुंतापांना बरी पडू नका. काहींचं मला कौतुक वाटलं, त्यांनी परत दृष्टांत पण झाला त्या गोष्टीचा. गोष्टी झाल्या का राणी मॅडमला, सोनलला सांगतात लेडीज, स्क्रीनशॉट पाठवतात. राणीला आणि सोनलला म्हणजे हे हँडल करायला जड जातं जरा, कारण एवढ्या मोठ्या लेडीज हँडल करायच्या तर प्लस मायनस होत राहतं. पण असे काय आपल्या संस्थेमध्ये कोणाचे भांडण नाही, कुणी एकमेकीबद्दल बोलत नाही. तुम्ही सगळ्या खरंच खूप चांगले आहे. कोण राहिले अजून? खूप आत्मविश्वास वाटतो. मी पण स्वामींची भक्त आहे आणि 5 वर्ष झाले. मी घराचा नंबर लावला होता, पण माझा नंबर लागत नव्हता. पण ह्यावेळेस मी गुढी चरित्र पारायण केलं तर माझा घराचा नंबर आणि खूप मला म्हणजे आनंदाचे असू. स्वामींना पेढे द्या, आभार पण मानायचं. श्री स्वामी समर्थ. माझं नाव वर्षा सोनवणे आहे. माझा बिझनेस आधी पॅडचा होता. ताईच्या काय म्हणतात एक ताईचं मार्गदर्शनामुळे आणि ताईचं सपोर्टिंगमुळे आज मी म्हणजे माझं पावभाजी, पुलाव, गुलाबजामुन या नावाने मी प्रसिद्ध झाली आहे. तर मला बिझनेसपेक्षा ताईसोबत राहणं आणि आपल्या SLP ग्रुपमध्ये एवढी मोठी फॅमिली भेटली. फॅमिली म्हणजे ग्रुपमध्ये SLP ग्रुपमध्ये सगळ्यात लहान मी आहे. मी फुल एन्जॉय करते. मला खूप छान वाटतं. तेवढं सांगायचं. थँक्यू. आणि ती वयाने लहान आहे, सगळे आम्ही तिला बोललो ओरडलो तरी पण ती खूप हसती, सगळ्यांना मदत करते आणि मीटिंगला आवर्जून येते आणि छान बिझनेस मिळतो. मला आवडतं. काही मला नेहमी आवडत राहते, पण मला त्यांचं काहीच राग येत नाही, कारण की ती माझ्या आईसारखी आहे. कारण की इतक्या दूर विदर्भातून इथे कुठे म्हणजे आपल्या एवढं ताईसोबत राहणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. मला म्हणतात की बापरे राजेश की राहतो ताईसोबत तुम्ही राहतात. वर्षा किती मोठं नाव तर कमवलं ताईसोबत. ताईच्या नावानेच मला सगळं ओळखतात.
थँक्यू. आम्हाला तर नवीन शोध लागला. चॅट जीपीटीला प्रणयने मान्य टाकलं कळलं. राजश्री वगैरे कोण आहे, काम काय आहे, हे सगळं येतं. एक स्वप्न होतं माझं पण छोट्या कुटुंबातून आल्यानंतर की मी स्वतःचं काहीतरी नाव कमवलं. कारण मी मुलाखतीत पण सांगितले स्वतःची आयडेंटिटी बनवायची कष्ट भरपूर होते. पण तरी चॅट जीपीटीला सर्च करते की स्वामींची कृपा आहे, सततचे प्रामाणिक कष्ट आणि कुटुंबाची साथ आणि तुमच्या सगळ्यांचा माझ्यावरचा विश्वास आहे. कारण मगाशी ताईने सांगितलं मी सगळं सर्च केलं. आता असंच होत आहे की राजश्री गागरेचा एक व्हिडिओ पाहिला तर सर्चिंग मध्ये सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनला गुगलला लोक सर्च करतात. मग माझे स्पीचेस पण येतात तिथं, व्हिडिओ पण येतात, बऱ्याच गोष्टी येतात. आपल्या संस्थेची पण माहिती ती विकिपीडियाला पण येईल आता आपलं. थँक्यू. माझं नाव सोनल संदीप मलाखपुरे. मी गेल्या 4 वर्षापासून, आता पुढचं वर्ष 5वं वर्ष चालू होईल, आपल्या समर्थ महिला बौद्धिक संस्थेमध्ये ॲक्टिव्ह सदस्य आहे. आणि माझा स्वतःचा मी होम बेकर आहे, केकचा व्यवसाय आहे. आणि ग्रुपमध्ये ॲज अ सोशल मीडिया हँडल करते. म्हणजे ग्रुपमध्ये 2 ते 4 तुम्ही लोक जे ॲड टाकता त्या ॲडचं ग्रुप ओपनिंग करणं, बंद करणं. रात्री 8 वाजता आपण ग्रुप रिव्ह्यूसाठी त्यांनी सगळी माहिती आता आपल्याला दिली आहे. आणि एक सांगेल की थोडं क्रिएटिव्हली ॲड टाका. मी नेहमी मीटिंगला तेच सांगते, काही पण सांगते आणि काही पण आम्ही सांगत आहे की कसं होतं आहे ना, दुपारी 2 ते 4 हा टायमिंग आपण पर्टिक्युलरली टाईमनी लेडीजला कन्सर्ट म्हणून ठेवलेला आहे की लेडीज त्यावेळेस फ्री असतात, रिलॅक्स असतात, स्क्रोल करतात. तर ते 2 ते 4 तो टायमिंग आपण ॲडसाठी ठेवलं आहे. दुसरी गोष्ट, रात्री 8 वाजता आवर्जून रिव्ह्यू द्या. जितका जास्त तुम्ही रिव्ह्यू देणार तितका जास्त तुमचा बिझनेस वाढणार आहे. कारण जेव्हा एक लेडीज रिव्ह्यू देते की हा मला याचे पापड खूप आवडले, मला केक आवडला, मला याचे गुलाबजामुन आवडले, याचे चपात्या खूप सुंदर होते, तेव्हा दुसरी लेडीज पण मध्ये सारखं याचं नाव घेतलं जातं, मी पण एका घेऊन बघू दे. तो बिझनेस ग्रोथ होतो, ती बिझनेस ग्रोथ होणार आहे. त्यांनी मगाशीच त्याबद्दल सांगितलं. दुसरी गोष्ट, प्लीज ॲड टाकताना क्रिएटिव्ह व्हा, क्रिएटिव्ह व्हा. खूप वेळ सांगून झालंय. एक फोटो, तुमचं नाव, मोबाईल नंबर, ऑनलाईन आहे ऑफलाईन आहे, प्लीज टाका. ऑनलाईन जाऊन चल करू नका. काय होतं, कधी कधी फसल्या जातात, त्या लेडीज फसल्या गेलेल्या आहेत आणि त्यांना मेसेज येतो. संस्थेला म्हटलं जातं की आम्हाला माहिती नव्हतं, तुम्ही लक्ष ठेवा. ऑनलाईन आम्ही बारीक लक्ष ठेवू शकत नाही, कोण फसवतंय आम्हाला कळणार नाही. त्यासाठी काही नेहमी म्हणतात की लिंक टाकू नका. कारण एक लिंक उघडल्यानंतर त्यांनी त्या दिवशी परवाच एक मेसेज टाकला होता, पूर्ण ऑनलाईन फ्रॉड कसा होतो ते पण त्यांनी सांगितलं. ती एक कन्सर्न आहे त्यांचा की तुमचे फ्रॉड होऊन तो लॉस नको व्हावा म्हणून ती लिंक आम्ही म्हणतो की टाकू नका. व्हेरीफाईड आम्हाला कसं कळणार, नाही कळत आम्हाला, तुम्ही तो ओपन करता. तसंच पर्सनल अकाउंटची तुम्ही ID टाका, पण लिंक कोणीही प्लीज शेअर करू नका. त्या लिंकचा जर कोणी गैरफायदा घेतला तर संस्था कुठल्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही. ती तुमची वैयक्तिक आणि नैतिक जबाबदारी आहे की तुम्ही पर्सनली अलर्ट राहा. सेकंड थिंग, रिव्ह्यू प्लीज जास्तीत जास्त शेअर करा. कारण आपल्याला जसं त्यांनी सांगितलं, वर्धापन दिनाला आपण सत्कार करतो, त्याच्यातून तुमची पर्सनल रिलेशन्स वाढतात, बिझनेसची ग्रोथ वाढतं. आणि त्यांनी मग उषाताईंना सांगितलं की तुम्हाला संस्थेमधून काय मिळालं, तर मला संस्थेमधून नाव, फेम, प्रसिद्धी आणि सोनल मला पुढे हे नाव अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. बिझनेसची ग्रोथ माझी खूप झालेली आहे. कारण मी त्यांनी मला मार्गदर्शन पण दिलेलं आहे. सुरुवातीला त्यांनी मला थोडं प्लस पॉईंट, वीक पॉईंट सगळं सांगितलं. सुरुवातीला मी आपली फ्रीमध्ये जर तुझा केक गेला तरी तिथे तो तुझा लॉस नाही, तो तुझा बेनिफिट आहे. कारण माउथ पब्लिसिटीवर पूर्ण तुझा गेम राहणार आहे. आणि आज असा गेम आहे की संस्थेमध्ये माझ्याकडनं 2,500 ते 3,000 सुद्धा केक जातात. जिथे महिला 50 रुपयाची वस्तू घ्यायला ग्रुपमध्ये घास दिसतात तिथे बिनधास्त माझा केक घेतला जातो. आणि यामध्ये ताईंचा सपोर्ट इतका मोठा आहे की गेल्या 4 वर्षापासून लग्न क्लास, त्याचे काही MD आहेत, त्याचे एम्प्लॉईचे जे बंधन असतात संपूर्ण वर्षभराचे ते टायप केलेले आहे माझ्यासोबत. म्हणजे जे कंपनीचे केक असतात 10 ते 15, 20 केक एका महिन्यातले ताईंच्या कंपनीमध्ये मी मिळून देते. तिथे तो टायप माझ्यासोबत आहे. हा माझ्या बिझनेससाठी खूप मोठा प्लस पॉईंट होता. आणि त्या जिथे जायच्या त्या अजूनही केलं की माझ्या केकची माउथ पब्लिसिटी त्या करतात. त्यांच्यावर विश्वास ठेवून माझे कस्टमर संस्थेमध्ये वाढलेले आहेत, बाहेरही माउथ पब्लिसिटी आहेच. आणि संस्थेमध्ये कळलं मी सांगेल की बरेच पॉईंट आपले क्लिअर झाले, त्यांनी पण सांगितले. पण प्लीज पर्सनल ग्रुप तयार करू नका, कॉपी पेस्ट करू नका. ओरिजिनल एकच आहे, तो ओरिजिनल एकच राहणार आहे. कारण ते ब्रँड आहे, त्या ब्रँडला कोणीही काहीही करू शकत नाही. आणि ते नेहमी म्हणतात की मी देणार आहे तर तुम्ही घ्या. मी पण नेहमी म्हणते देणारा बसलेला आहे ना, तुम्ही जितकं घ्याल तितकं संपणारच नाही, इतकं त्यांच्याजवळ आहे आपल्याला देण्यासाठी. आणि त्यांच्यासाठी हॅट्सऑफ आहे. कारण मी स्कूल टीचर होते, जॉब केल्यानंतर 2 वर्ष घरी राहिल्यानंतर परत कुठे जॉब वापरले होते की नाही म्हणते तू म्हणून नाव आहे आपण त्या लोक जायला. मला दुसरी ओळख अशी त्यांनी दिलेली आहे की मी स्वतः माझा होम बेकर आहे.
ग्रुपमधले गेल्या 4 वर्षापासून संस्थेचे सगळे कार्यक्रम मी स्वतः मैत्रिणींच्या मदतीने कोरिओग्राफ करते आणि ॲज अ मी खूप छान डान्स करते पण ॲज अ कोरिओग्राफर म्हणून पण खूप चांगली आणि मोठी ओळख त्यांच्यामुळे मला मिळाली आहे. तो कॉन्फिडन्स आहे बिनधास्त मी कार्यक्रम करू शकते. त्यामध्ये की इव्हेंट चालू करा पण इव्हेंट वगैरे मागं पडते आमचं पण असं उत्तम कोरिओग्राफर उत्तम बिझनेस करणारा संस्थेमध्ये 2000 बायकांचा ग्रुपमध्ये राणीताईंना घेऊन त्यांना सांभाळणं सगळं मेंटली सगळं फिजिकली सगळं हँडल करणं हे फक्त ताई आणि ताईंमुळे शक्य आहे. नाही तुमच्यामुळे कारण छोट्या छोट्या जरी गोष्टी काही झाल्या म्हणजे चुका जरी झाल्या त्यांना मी लगेच मेसेज जातो आणि तेव्हा जातो त्या लगेच इम्प्रुव्हमेंट सांगतात असं कर असं बोल. मला बोलण्यामध्ये शांत करण्यामध्ये माझा अग्रेसिव्ह स्पर्धा कमी करण्यामध्ये कॉन्फिडन्स वाढवण्यामध्ये राजेश्री राधे हे खूप मोठं नाव आहे आणि मी खूप 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 थँक्यू आहे आयुष्यभर कारण 4 वर्ष झाले डेव्हलपमेंट चालू आहे आणि शिकतच म्हणजे शिकायला मिळतच आहे म्हणजे किती घ्यावं आणि काही नसतं कसं प्रत्येक जण बोलले ना काही बिझनेस आला की एक व्हिडिओ बघते काल तर एक व्हिडिओ बघितला मी तर मेसेज पण टाकलाय कडक आणि एकदम खाल्ला म्हणजे चायनाचा तर एकच वेळ की सातत्य तेव्हा कन्सिस्टन्सी तेव्हा त्यांच्यासाठी काळा होता आपल्यासाठी काळा होता. आपल्या महाराष्ट्राला दुसऱ्यांदा जिजाऊ मिळाली. शिवाजी राजांना जसं जिजाऊंनी घडवलं. शिवाजी राजे पराक्रमी होतेच पण शिवाजी राजांना जिजाऊंनी इतकं डिटेलिंग मध्ये घडवलं. अफजल खानाचा मी हे सगळ्यांना माहिती आहे आपल्याला इतिहास. अफजल खानाचा मी हे सांगतो प्रसंग. अफजल खानाला मारायला ज्यावेळेस शिवाजी राजे गेले त्यावेळेस ती वेळ मात होती. तो सूर्यकिरण त्या धडाक्यातून येणं आणि त्याच वेळेस त्यांनी ते वार करणं हे घडणं फार महत्वाचं होतं. ह्या छोट्या छोट्या गोष्टी जिजाऊंनी त्यांना इतक्या डिटेलिंग करून सांगितल्या तर आपलं मी आता जे ऐकलं मी माझी ओळख करून देतो. मी सुनील पारगाव आहे. मी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये ऑपरेशन हेड म्हणून काम करून मी आता रिटायर झालो आहे. गोव्याला होतो की आत्ताच मी शिफ्ट झालो मागच्या 2 महिन्यापूर्वी आणि परवाच ताईंना मी भेटलो मिसेससाठी भेटलो कारण ती पण आयडल जे मी पण आयडल आहे तर काहीतरी करूया असं म्हणून. सो आपण पिक्चर पाहिल्यानंतर एखादा हिरोला प्रत्यक्ष भेटायला नंतर तसं मला अनुभूती झाली. तर मला सांगायचं हेच आहे की हे अशी समाजसेवा मी पहिल्यांदाच बघतोय. मी खूप ट्रेनिंग केलं काही कारण आपली मल्टीनॅशनल कंपनी असल्यामुळे फॉरेनला पण गेलो इथं पण 400-500 ट्रेनिंग तर केले मी सॉफ्ट स्किल्सचे जे पर्सनल डेव्हलपमेंट कम्युनिकेशन हे ते पण त्या ट्रेनिंग संपूर्ण ट्रेनिंगचा जो सार आहे तो आज इथं मला मिळाला. कारण त्यांची बोलण्याची पद्धत त्याचे वर्ड बोलतात ना एका ट्रेनिंग मध्ये वेगळे वर्ड आम्ही शिकलोय ते संपूर्ण एवढं मला एका दिवसात आज मिळालं. हे खूप शिकलो मी आज आणि बायका काय बोलतात ते आज मला कळलं. इतके दिवस माझी बायको काय बोलते ते मी ऐकत होतो. मला बोलायची संधी दिली टॉपच्या पोस्टला काम केलंय. त्यांचं लाखोमध्ये पॅकेज होतं तर आता पण त्यांना काम करायचे. ते आमच्या गावाकडचे पाहुण्यातलेच आमच्या पण त्यांनी येऊन माझ्या सासरचे म्हणजे माझ्या मिस्टरांचे मामाचे बांधवाने त्यांचं नामचं नातं आहे. पण एवढा वेळ एखादा व्यक्ती जर एवढी लेडीची मीटिंग लक्ष देऊन ऐकताय ते एक्सप्रेशन पाहत होते तर तुमच्या सगळ्यांसाठी खरं टाळ्या वाजवल्या पाहिजे. कुणीतरी कौतुक करणार होतं आणि त्यांनी जी सांगितलं पूर्ण मीटिंगचा सार वगैरे आमचे पण मेंटर आम्हाला शिकवतात तर तेच मी डुप्लिकेशन तुम्हाला मागते बरेच वेळा कारण की माझे मेंटर त्यांना पण त्यांना काय झालं पाठवलं होतं मी म्हणजे फोन झाला त्यांचा. तर इथून पुढे आपण सगळे फक्त टचमध्ये राहू. संक्रांतीचं मोठं हळदी कुंकू करू धमाका करू. आता सगळ्यांचे घड्याळाकडे लक्ष लागलेलं आहे. टाइम ऑफ झालेला आहे तर कुठल्याही सोहळ्याची मानसिकता ही त्या वेळानंतर भरकटती. आता आपण करू फोटो देऊ फक्त पुढच्या एखाद्या सक्षमीकरणाकडून